हॅलो, आवाज येतोय ना सर्वांना? हो येतोय. हा. तर बघा, जेव्हा मृत्यू होतो एखाद्या व्यक्तीचा, तेव्हा पहिला जो पिंड असतो ना, तो जिथं मृत्यू झालेला असतो तिथं द्यायचा असतो. दुसरा जो पिंड असतो तो त्या व्यक्तीचे जे मेन दरवाजा असतो घराचा, त्या ठिकाणी द्यायचा असतो. आणि तिसरा जो पिंड असतो तो ज्या ठिकाणी चार रस्ते मिळत असतात, म्हणजे त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये चौफुल्ला म्हणत असतो, त्या ठिकाणी द्यायचा असतो. आणि चौथा पिंड म्हणजे जिथं शवयात्रा आपण थोडा वेळ थांबवत असतो आणि विसावा म्हणून ठेवत असतो, त्या ठिकाणी चौथा पिंड द्यायचा असतो. आणि पाचवा जो पिंड आहे तो आपण जेव्हा 10 संस्कार करत असतो, म्हणजे अग्नी देत असतो, तेव्हा आपल्याला पाचवा पिंड द्यायचा असतो. आणि जो सहावा पिंड आपण देतो तो आपण तिसऱ्या दिवशी देत असतो, म्हणजे त्याला आपण आपल्याकडे सावटणे वगैरे म्हणतो. तो आपण जे दूध वगैरे फुलं पुष्प अगरबत्ती धूप दीप जे लावतो त्याला आपण सहावा पिंड म्हणत असतो. तर हे असे सावटण्याच्या दिवशी पर्यंत म्हणजे 3 दिवसापर्यंत असे आपले 6 पिंड असतात. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे पिंड करताना दिसणारच नाही. 99% ठिकाणी ही पिंड केल्या जात नाही. यामधील फक्त तुम्ही सावटण्याचा म्हणजे जे दूध आणि आपण पंचामृत वगैरे टाकत असतो तो प्रकार आणि विसावा हेच तुम्ही ऐकलेलं असू शकते. कदाचित काही लोक हे 6चे 6 पिंड करतही असतील. त्याच्यानंतर येतो दशकार्याचा विधी, म्हणजे 10व्या दिवशी जो विधी आपण करतो त्या दिवशी आपण 10 पिंड करत असतो. तर ते 10 आणि हे 6 असे 16, म्हणजे याला षोडशी म्हणतात. आणि यालाच आपण मलिन षोडशी म्हणतो. म्हणजे मलिन म्हणजे त्यांच्या नावामध्येच आहे की ती सुटकातील असते. आणि पिंड जो आपण यामध्ये उल्लेख केला, पिंड हा जे 6 पिंड असतात ते भाताचे तुम्ही ठेवू शकता, कणिकेचे पण ठेवू शकता, पिठाचे पण ठेवू शकता. त्यामध्ये कुठलं बंधन नाही. परंतु 10व्या दिवशी जे पिंडदान केले जाते ते सहसा आपण भाताचे करत असतो, परंतु जर एकादशी आली असेल तर बऱ्याच ठिकाणी भगराचा पण केला जातो. आणि आता 11व्या दिवशी भरपूर ठिकाणी सुतक फेडण्याचा कार्यक्रम असतो, म्हणजे आपण देवावर पाणी टाकत असतो. बऱ्याच ठिकाणी ते 13व्याच्या दिवशी पण केला जातो. काही ठिकाणी 11व्या दिवशी केला जातो, काही ठिकाणी 13व्या दिवशी केला जातो. आणि 13वीच्या दिवशी आपण 13 पित्र घालत असतो, किंवा सवाष्णी जर वारलेली असेल तर सवाष्णी घालत असतो. आणि एक पाणी देणाराचं पितर आणि एक वखऱ्या जो असतो आपण त्याला, म्हणजे वखऱ्या ऍक्च्युली त्याला कृष्ण म्हणतात, म्हणजे शालिग्राम म्हणतात. वखऱ्या असतो. आणि जे एक असते ते 3 वाराचं म्हणजे 3 पाक्षिकचं म्हणून आपण एक पितर किंवा सवाष्णी घालत असतो. असे एकूण 16 पित्र किंवा सवाष्णी आपण ज्या दिवशी, म्हणजे सवाष्णी ह्या 14 येऊ शकतात, आणि एक पाणी देणार आणि वखऱ्या जर सवाष्णी असतील तर असे जे 16 पानं किंवा 16 पित्र आपण जे करत असतो त्याला मध्यम षोडशी म्हणतात. पहिली मलिन षोडशी जे की सुतकातील असते, दुसरे आपण जे म्हणतो त्याला मध्यम षोडशी म्हणतात. आता ही जी मध्यम षोडशी असते हे सुतकाच्या बाहेरची असते, म्हणजे सुतक फिटल्यानंतरची असते. आता त्याच्यानंतर येतो जे आपण मासिक करतो, म्हणजे प्रत्येक महिन्याला एक असे 12 महिन्याचे 12, आणि प्रत्येक 3-3 महिन्यानंतर एक एक असे 4, म्हणजे 12 आणि 4 असे 16. तर याला आपण उत्तम षोडशी म्हणत असतो, ज्याला आपण 16 मासिक श्राद्धे म्हणतो. म्हणजे मलिन षोडशी, मध्यम षोडशी आणि उत्तम षोडशी असे 16 16 16 असे पूर्णपणे 48 झाल्यानंतर, म्हणजे हे 16 मासिक श्राद्ध झाल्यानंतर आपल्याला वर्ष श्राद्धाचा अधिकार प्राप्त होत असतो. वर्ष श्राद्धाचा अधिकार तोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नसतो, कारण तिथपर्यंत 16 मासिक श्राद्धे हे आपली झाली पाहिजे असतात. त्याच्यानंतर जेव्हा वर्षी, बऱ्याच बघा इथं वर्षीबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उद्भवतात की वर्षी ही 11 महिन्याची करावी की 13 महिन्याची करावी. खरं तर सांगायचं झालं तर वर्षी ही वर्षाचीच असते, कारण तेव्हाच त्याचं नाव वर्षी असते. काही कारणास्तव कोणी 11 महिन्याची किंवा 13 महिन्याची करू शकतो, तो भाग थोडासा वेगळा आहे, परंतु वर्षी ही वर्षीच्याच तिथीला असावी. आणि इथं थोडंसं मासिक श्राद्धाबद्दल पण क्लिअर करून देतो की मासिक श्राद्ध ही कधी केले जाते. बघा, ज्या तिथीला मृत्यू झालेला असेल त्या तिथीलाच मासिक श्राद्ध झाले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितले असेल की मासिक श्राद्ध एक तर अगोदरच्या दिवशी केला जातो किंवा नंतरच्या दिवशी केला जातो.
तर यामध्ये अनेक तर्क तुम्हाला बरेच लोक सांगू शकतात, किंवा जिवंतपणे श्राद्ध झालं पाहिजे म्हणून अगोदरच्या दिवशी. काही लोक तर्क देतील तुम्हाला की मृत्यूनंतर श्राद्ध असते म्हणून नंतरच्या दिवशी. खरं जर बघायचं झालं तर ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच्यानंतर आपण मासिक श्राद्ध करत असतो, तर इथं मृत्यू नंतर मृत्यूच्या अगोदरचा प्रश्नच उद्भवत नाही. ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे तेवढ्या योग्य नाहीये. ज्या तिथीला मृत्यू झालेला आहे त्या तिथीलाच आपण श्राद्ध केलं पाहिजे. हा, फक्त फरक एवढाच आहे की 11 वाजेपासून तर 1 वाजेच्या म्हणजे 11 वाजेच्या पुढे जर ती तिथी येत असेल तर त्या तिथीला आपण ग्राह्य धरले पाहिजे. 11च्या अगोदर जर समाप्त होत असेल तर त्याच्या अगोदरच्या दिवशी ती तिथी घ्यायला पाहिजे. कारण पित्रांचा जो आयडियल टायमिंग जो आहे तो येतो 11:36 ते 12:24 हा पित्रांसाठी सर्वोत्तम टाइम मानला गेलेला आहे. याला कृतिका वेला म्हटल्या जाते. तर हा टाइम आपल्याला जर साध्य करता आला तर हा निश्चितपणे सर्वोत्तम टाइम असतो. तर ही झाली वर्षी पर्यंत आपण पोहोचलो होतो. वर्षी श्राद्ध हे वर्षीच्या दिवशी करावे. आणि त्याच्यानंतर आता वर्षी संपन्न झाली. वर्षी संपन्न झाल्यानंतर आता पहिला जो पितृपक्ष येतो, त्या पितृपक्षामध्ये ज्याही तिथीला त्यांची देवाज्ञा झालेली असेल, वारलेले असतील, त्या तिथीला त्यांचे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि यामध्ये एक गोष्ट आणखी सांगतो की समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू समजा आता चालू वर्षामध्ये झाला तर आणि त्या व्यक्तीची मृत्यू अजून म्हणजे वर्षी झाली नाही, तर त्या व्यक्तीला पितृपक्षामध्ये श्राद्ध तर करता येत नाही, परंतु भरणी श्राद्ध केल्या जाऊ शकते. भरणी श्राद्ध म्हणजे हे चतुर्थी किंवा पंचमी या तिथीला येत असते. तर भरणी श्राद्ध प्रत्येक व्यक्ती पहिल्या वर्षी पण केल्या जाऊ शकतं. फक्त घास टाकता येत नाही, फक्त भरणी श्राद्ध तुम्ही करू शकता. तर आता वर्षी श्राद्ध झाल्यानंतर जेव्हा पहिल्या पितृपक्षामध्ये श्राद्ध संपन्न होते त्याच्यानंतर त्यांच्या घरातील जेवढेही कुळातील भाऊबंद वगैरे असतील ते आता याच्या पुढे त्यांच्या घरातील श्राद्धे करू शकतात. त्यांना आता कुठलंही बंधन वगैरे नाहीये. आता आपण आपल्या पहिल्या प्रकाराला संपूर्ण केलेलं आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या प्रकाराचा विचार करूया. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण चर्चेसाठी ठेवले होते की वर्षी श्राद्ध पासून तर पितृपक्षापर्यंत श्राद्ध होईल तोपर्यंत घरातील व्यक्तींनी कुठले कार्य करू शकतात आणि कुठले कार्य करू शकत नाही. तर अशा वेळेस मध्ये फक्त एक मोठ्या लेवलचे यज्ञ, हवन, वास्तुशांती इत्यादी कार्य केल्या जाऊ शकत नाही. बाकी नैमित्तिक नित्य नियमातील जेवढेही कार्य आहे, जसे गणपती बसवणे, दुर्गादेवीचे पूजन, बाकी सत्यनारायण पूजा, कुलदेवता पूजन, हे सगळं तुम्ही करू शकतात. फक्त ज्यांचे आई म्हणजे ज्यांचे वास्तुशांती आणि हे केल्या जाऊ शकत नाही, फक्त ज्यांचे आई किंवा वडील वारलेले असतील त्यांना त्या वर्षीमध्ये वास्तुशांती आणि लग्न करता येत नाही. 1 वर्ष जोपर्यंत वर्षी होत नाही तोपर्यंत लग्न करता येत नाही. परंतु जर फारच जास्त इमर्जन्सी असेल, कारण जास्त अडी अडचणी जर असतील, तर तुम्ही त्यामध्ये विष्णू याग पूजा किंवा श्री गणेश याग पूजा, श्री गणेश याग पूजन आणि विष्णू याग पूजन करून तुम्ही 1 वर्षाच्या आतही हे करू शकता. पण शक्यतो करायला नाही पाहिजे. फारच इमर्जन्सी असली तर तुम्ही ते कार्य करू शकता. आणि या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की बऱ्याच लोकांचे कन्फ्युजन आहे की 1 वर्षाच्या आतच लग्न करू येते, नंतर 3 वर्ष करू येत नाही. तर हे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. उलट 1 वर्षाच्या आतमध्ये नाही करता येत, कारण तिथपर्यंत जे वर्षी होत नाही तोपर्यंत जे वारलेले असतात, ज्यांची देवाज्ञा मृत्यू झालेला असतो, त्यांना प्रेतत्व म्हणून संबोधले जाते. आणि ज्या वेळेस वर्षी झाल्या पूर्ण होते त्यानंतर त्यांना प्रेतत्व पासून पितृत्व प्राप्त होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं वर्ष श्राद्ध झालं आणि पितृपक्षामध्ये त्यांचं श्राद्ध झालं त्यानंतर त्यांना पूर्णत्व पितृत्व प्राप्त होते. तर अशा पद्धतीची प्रोसेस आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे 1 वर्षाच्या आत करता येत नाही, पुढील 3 वर्षाच्या आत करता येत नाही, याला कुठलाही शास्त्र आधार नाहीये. त्यामुळे ही चुकीची गोष्ट आहे. तर आता आपण आपल्या तिसऱ्या प्रकाराकडे येऊया, म्हणजे कुठल्या व्यक्तीचे श्राद्ध कुठल्या दिवशी करावे. तर बघा, एखाद्या व्यक्तीची जर आई वारलेली असेल आणि वडील जिवंत असतील, म्हणजे त्यांची आई सवाष्णी वारलेली आहे
आणि तर ते अविधवा नवमी तिथीला आपल्या आईचे श्राद्ध करू शकतात, म्हणजे सवाष्णी जेवू घालू शकतात. ओके. आणि त्याच व्यक्तीचे वडील जिवंत आहे आणि त्या वडिलांची आई सवाष्णी म्हणून वारलेली असेल आणि त्यानंतर वडीलही वारलेले असतील, तर त्या व्यक्तीकडे श्राद्ध करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात. पहिले म्हणजे ते स्वतंत्र त्यांच्या आईची सवाष्णी अविधवा नवमीला घालू शकतात आणि वडिलांची जी श्राद्ध आहे ते त्यांच्या वडिलांच्या तिथीला घालू शकतात आणि सोबतच त्यांच्या वडिलांच्या तिथीला त्यांच्या आईचे सवाष्णी पितर पण करू शकतात. हे दोन्ही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असतात. आणि एखाद्या व्यक्तीचे अगोदर वडील वारले आणि तर त्यांची जे श्राद्ध आहे ते तर निश्चितच तिथीवरच केले जाते, इथं कोणालाही डाऊट नसेल. परंतु वडील वारल्यानंतर आई पण वारली म्हणजे आई विधवा म्हणून वारली आहे, तर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आईचे श्राद्ध हे पितृपक्षात केले जात नाही, ते फक्त वर्षीच्या दिवशीच म्हणजे जी तीथ येते त्या दिवशी केले जाते. तर ते हे ऍक्च्युली एवढे पाहिजे तेवढे योग्य नाही आहे. तुम्ही या वेळेस या ठिकाणी वडिलांचे जे श्राद्ध आहे ते त्यांच्या तिथीला आणि त्यांची आई वडिलांच्या नंतर जर वारलेली असेल म्हणजे विधवा म्हणून वारलेली असेल तर त्यांच्या आईच्या तिथीला करायला पाहिजे. ही त्याची एक योग्य पद्धत आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू हा घातपात, आत्महत्या किंवा ऍक्सिडेंट अशा पद्धतीने झालेला असू शकतो तर त्या व्यक्तीचं जे श्राद्ध आहे ते चतुर्दशीला करायला पाहिजे. ज्या व्यक्तीचे तिथी ही पौर्णिमेला असेल त्यांनी त्यांचे श्राद्ध पंचमी, अष्टमी, द्वादशी आणि अमावस्येला करू शकतात. ज्याच्या घरातील कोणी संन्यास धारण केलेला असेल त्यांचे जे श्राद्ध आहे ते द्वादशीला केले जाऊ शकते. आपल्या गुरुचे किंवा ऋषींचे जर श्राद्ध कोणाची करायचे असेल किंवा मित्रमंडळी बाबतचे कोणाला श्राद्ध करायचे असतील तर ते पण द्वादशीला केले जाऊ शकते. आणि ज्यांची तिथी माहिती नाही आहे त्यांचे श्राद्ध पण द्वादशी आणि अमावस्येला केले जाऊ शकते. आणि याबद्दल जर इतर कोणाला आणखी काही डाऊट असले तर निश्चितपणे शेवटच्या सेशन मध्ये आपण विचारू शकता. आणि एक श्राद्धाचा प्रकार आणखी आहे की ज्या स्त्रियांच्या म्हणजे आई वडिलांच्या घराकडे पुत्र किंवा कोणीच त्यांचे श्राद्ध करायला हजर नसतील तर त्यांच्या वडिलांचे जे श्राद्ध आहे त्या स्त्रियांचा मुलगा करू शकतो. फक्त अट एकच आहे की त्या मुलाचे वडील जिवंत पाहिजे, तरच ते त्यांच्या आजोबांचे श्राद्ध करू शकतात आणि ते पण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करू शकतात. म्हणजे पितृपक्ष संपल्यानंतर. पितृपक्ष तसा तूळ राशीमध्ये जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत असतो, म्हणजे जवळजवळ 15 नोव्हेंबर पर्यंत असणार, म्हणजे 1 महिन्याचा कालखंड असतो. त्यामुळे कोणाला जर ईद किंवा सुतक असं काही पडलेलं असेल किंवा काही अडचणीमुळे त्यांचे श्राद्ध जर अमावस्यापर्यंत झाले नाही तर ते केव्हाही 15 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे सूर्य हा तूळ राशीपर्यंत असेल, सॉरी 15 ऑक्टोबर पर्यंत येणारा कालखंड बघावा लागेल. सूर्य जेव्हा तूळ राशीपर्यंत असणार तोपर्यंत तुम्ही ते श्राद्ध वगैरे करू शकता. पंचांगामध्ये बघून मी लागलं तर तुम्हाला सांगू शकतो ती तारीख. तर अशा प्रकारे आपण आपला तिसरा प्रकार पण संपवलेला आहे. चौथा प्रकार आपण बघितला होता की जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या आई वडिलांचे श्राद्ध विधियुक्त रीतीने जर गयाला किंवा प्रयागराज, त्र्यंबकेश्वर किंवा इतर धार्मिक ठिकाणी जर केलेले असतील तर त्यांना त्यांच्या आई वडिलांचे श्राद्ध करण्याची आवश्यकता आहे का? तर खरं तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे, जर त्यांनी विधियुक्त रीतीने जर त्यांच्या आई वडिलांचे श्राद्ध जर अशा ठिकाणी केलेलं असेल तर त्यांना त्यांच्या आई वडिलांचे श्राद्ध करण्याची तशी शास्त्रीय दृष्टिकोनाची आवश्यकता तर नाही आहे. कारण एकदा तृप्ती झाली ती तृप्ती झालेली असते, परत करायची आवश्यकता नसते. पण एक आई वडिलांची आठवण म्हणून, त्यांचा दिवस म्हणून तुम्ही नैमित्तिक दृष्टिकोनातून ते श्राद्ध निश्चितपणे करू शकतात. ते पूर्णपणे ऐच्छिक असेल, तुमच्या इच्छेनुसार असेल आणि तसं जर बघितलं तर एक आठवण म्हणून आपण ते करायला पाहिजे. पण फक्त फरक एवढाच आहे की ते विधियुक्त रीतीने झालेले असले पाहिजे, गया, प्रयागराज किंवा इतर धार्मिक ठिकाणी. यामधील एक प्रश्न आणखी होता की जर एखाद्या व्यक्ती जिवंतपणे आपले श्राद्ध करू शकतो का? तर याचे उत्तर हे एवढे पाहिजे तेवढे योग्य नाहीये. म्हणजे तुम्ही जिवंतपणे श्राद्ध करणं हे चुकीची गोष्ट आहे, कारण जिवंतपणे श्राद्ध होऊ शकत नाहीये. बघा, अनेक लोक आपापल्या सोयीनुसार गोष्टी करत असतात आणि वेळेनुसार धर्म पण सोयीनुसार काही लोक बदलवत असतात, आपापल्या गोष्टीनुसार ह्या गोष्टी करत असतात. त्याच मधला हा एक प्रकार आहे. तर शास्त्रीय दृष्टिकोनातून तर श्राद्ध हे जिवंतपणे योग्य नाही आहे, कारण
श्राद्धाचा अर्थच असा आहे की मृत्यूनंतर श्राद्ध करणे, तर हे योग्य असणे इम्पॉसिबल आहे, त्यामुळे हे शक्य नाहीये. परंतु आता प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, कोणी काहीही करू शकतो, तो त्यातला एक प्रकार आहे, याबद्दल आपण जास्त बोलू शकत नाही. आणि जो पाचवा जो प्रकार आहे आपला यामधील, की आपले प्रश्न उत्तर, तर आपण यामध्ये आपले प्रश्न उत्तर घेऊया. तुमचे जे काही प्रश्न असतील ते एकेकाने विचारू शकता, मी त्याला आन्सर करेल, मला जसं शक्य होईल तसं मी प्रयत्न करेल. आणि शेवटी आपण पितृदोष निवारणासाठी कुठलं योग्य उपाय केला पाहिजे याबद्दल एक चांगला उपाय मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. तरी आपण आपले प्रश्न आता विचारू शकता, ज्यांना कुठला प्रश्न विचारायचा असेल त्यांनी. सर नमस्कार. हॅलो. हा बोला. मी भूषण बोलतोय. हा बोला. आणि रिसेंटली लास्ट मंथला माझे मोठे बाबा वारलेत. ठीक आहे. तर आता डिबेट अशी चालू होती की गणपती बसवता येईल, तुम्ही सांगितलं. पण तो जो 15 दिवसांचा पित्तर असतो, 15 दिवसांचा का 16 दिवसांचा, 3 वाराचा पित्तर म्हणतात, हा, तो झालेला नव्हता. तर मग त्या केसमध्ये पण आम्हाला गणपती बसवता येऊ शकत होता की नाही? बघा, गणपती बसवायला कुठलाही प्रॉब्लेम नसतो. जेव्हा सुतक फिटतं तेव्हापासून तुम्ही कुठलेही देवधार्मिक कार्य करू शकता. सुतक फिटणं म्हणजे 10व्या नंतर, राईट? 11व्या दिवशी किंवा 13व्या दिवशी. हा, त्याच्यानंतर आपण धार्मिक कार्य करू शकतो. बिलकुल करू शकता. 3 वाराचं मासिक जरी नाही केलं तुम्ही तरी करू शकतात, कारण मासिक हा वेगळा प्रकार आहे. बर. आणि अजून एक छोटासा प्रश्न, कारण मी ही परिस्थिती अनुभवली आहे. आपण खांदे कोणाला म्हणतो? जे जवाई प्रेत उचलतात, ती शव उचलतात, ते खांदे असतात का जवायांनंतर जे भाऊबंद ते खांदे त्यांच्याकडनं घेतात त्यांना खांदे म्हटलं जातं? नाही बघा, जिथून प्रेत उचलले जाते आणि जितक्या लोकांचा खांद्याचा स्पर्श होतो तितक्या लोकांना खांदे म्हटले जाते. नाही, पण मग जे आपण तिसऱ्या दिवशी जे खांद्यांना जेवू घालतो आपण, त्यांचं ते म्हणजे आता ते कसं असतं, आमच्याकडे प्रश्न असाच झाला होता की जवाई लोकांनी पहिले उचललं, नंतर आम्ही उचललं होतं. तर मग खांदे नेमके कोण, जवाई की आम्ही? खांद्याचा शाब्दिक अर्थ आणि शास्त्रीय अर्थ हाच आहे की ज्यांचा खांद्यांचा स्पर्श प्रेताला झालेला त्या सर्वांना खांद्यांमध्ये मोडल्या जाते. असं जवाई किंवा इतर लोक असा वेगळा संदर्भ नाहीच आहे. मग खांदे जेव्हा बसवतो आपण, घरात बसवावे लागतात ना खांदे, तर तेव्हा एवढे सगळे लोक जेवू घालायचे? बिलकुल, कारण खांद्याचा स्पर्शच एवढा आहे की तसं त्याच्यामध्ये थोडा वादविवादचा संदर्भ येतो की पहिल्यांदा ज्यांनी खांदे लावले ते पकडल्या जातात बऱ्याच वेळेस, परंतु ज्यांचा खांद्याचा स्पर्श झाला, कारण खांदा देणं हाच त्याचा अर्थ असतो की ज्यांनी खांदा दिला त्यांना ते खांदे त्या दिवशी सावटण्याच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी यामध्ये जो प्रकार येतो. यामध्ये अनेक लोकांचे अनेक विचार असू शकतात, पण ऍक्च्युली शाब्दिक अर्थ आणि शास्त्रीय अर्थ तोच आहे. नाही, पण मग भाऊबंद आपण ते सगळे जेवायला बोलवतो, पण ते घरात जे पर्टिक्युलर त्या दिव्याजवळ बसतात ते पण सगळेच खांदे असले पाहिजे मग, राईट? खांदे म्हणजे कसं आहे माहिती का? हॅलो. हा, येस सर. हा, खांदे म्हणजे असं आहे की जे प्रेताला उचलण्यासाठी आपण जो हातभार लावतो त्यांना खांदे म्हटलं जातं, की तिच्यामध्ये जेवढे लोक लावत असतील हातभार तेवढे लोक. ओके ओके, ऍग्री सर, थँक्यू. एक प्रश्न अजून येतो, मी नंतर घेईल, बाकीच्यांना बोलायचा चान्स देतो. थँक्यू. हा सर, एक विचारू? हा बोला. यांनी जे खांद्यांचं विचारलं, समजा आपण खांदे दिले आणि तिसऱ्या दिवशी आपण तिथे जाऊ नाही शकलो, तर मग काय करायचं? जर त्यावेळेस जर आपण जाऊ शकलो नाही तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे जो प्रकार आपण करतो, समजा निंबाचा पाला जो असतो, आपण जेव्हा खांदे वापस येतात तेव्हा पण स्पर्श करतो आणि त्यांनी शुद्धीकरण होऊन जातं. तर त्यावेळेस तुम्ही परत दुसऱ्या वेळेस म्हणजे ज्या दिवशी खांदे जेवण करतात त्यावेळेस पण तुम्हाला तो स्पर्श करून तुम्ही त्याचं निवारण करू शकता, म्हणजे शुद्धीकरणाचा प्रकार येतो. तो आपल्या घरी करून घ्यायचा का? हो, आपापल्या घरी दुसऱ्याच्या हातून करू शकता आणि शक्यतो तर जायला पाहिजे.
ओके. खांद्याचा अर्थच असा होतो की आपण कसं आहे, आता प्रेत उचलण्यासाठी कोणी ना कोणी तर लागेलच. हो. तर ते लागणारे जे लोक आहेत त्यांनाच खांदे म्हटल्या गेलेलं आहे, की ज्यांनी ती शवयात्रा स्मशानभूमीपर्यंत नेल्या गेली. तर तिच्यामध्ये जेवढे पण लोक येतील त्यांना खांद्यामध्ये कन्सिडर केल्या जाऊ शकते. याच्यामध्ये हा भेद नाहीये की जवाई किंवा इतर, परंतु आता जनरली तो मान असा मान असतो जवायांचा खांद्याचा, म्हणून आपण जवाई लोकांना घेत असतो, परंतु असं बंधन नाहीये. बरं बरं सर, अजून एक प्रश्न होता माझा. माझ्या वडिलांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झालेला आहे, तर त्यांची परफेक्ट टाइम नाही आहे आमच्याकडे. अच्छा. हा, तर मग आता ते वारलेले 7/5/2005 ला. तर मग ती तिथी कशी काढायची? ब्राह्मणाला म्हटलं तर ते म्हणत परफेक्ट टाइम सांगा. आता तो टाइम आम्हालाच माहिती नाही. 7/5/2005 2005 असा अंदाज तर असेल, सकाळ दुपार संध्याकाळ संध्याकाळी. 7/5/2005. एक 4/7 आहे सर, 4/7/2005. एक मिनिट. 4/7/2005. 5. बघा, 4/7/2005 ला त्रयोदशी होती 12:30 पर्यंत दुपारच्या. अच्छा, यांचा रात्री मृत्यू झालेला आहे. मग त्यांचा रात्री जर मृत्यू झालेला असेल तर बघा, सॉरी, कालची 12:30 पर्यंत समाप्ती 1:30 PM पर्यंत, तर त्यांचा चतुर्दशीला मृत्यू झालेला आहे, ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी. अच्छा, मग त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालायला पाहिजे? चतुर्दशीच्या दिवशी, आता येणाऱ्या. अच्छा. तुम्ही कधी घालतात? आम्ही आता रविवारी घालणार होतो. रविवारची तिथी कोणती येते? रविवारची पंचमी. हा, 22 सप्टेंबर ना? नाही नाही, पुढची. अच्छा, पुढची द्वादशी येते. बारसला पण चालते, पण त्यांची एक्झॅक्ट डेट येते चतुर्दशीला. अच्छा, तसं ठीक आहे. मग रविवारी पण घातल्या चालतात. तुमचा जो तर्क होता तो योग्य होता, बारसला, कारण तुम्ही कन्फ्युजन मध्ये होते म्हणून बारसला करत असणार. ठीक आहे, म्हणजे चतुर्थीला करायची. चतुर्दशीला म्हणजे ती येईल, एक मिनिट, 1 ऑक्टोबर शनिवारी. आणखी कोणाचा प्रश्न? हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. हा, बोला. माझा प्रश्न आहे सर, थोडा लंबा आहे आणि थोडं मला कन्फ्युजन विचार. ठीक आहे, बोला ना. की माझी मिसेस 2000, थोडा माझी मिसेस स्पीड न, थोडा आवाज कमी येतो आपला. माझी मिसेस फेब्रुवारी 2000 मध्ये सवाशीन वारली. बाय ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट मध्ये वारली. 2007 मध्येच, त्याच वर्षी माझी आई जुलै मध्ये वारली. ती पण आणि 2019 मध्ये माझे वडील वारले आणि 2020 मध्ये माझा मुलगा वारला. तर मी कोणाचे आणि कसे कसे श्राद्ध टाकू? बघा, आता याच्यामध्ये कशी कंडिशन आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांचे श्राद्ध पण करू शकता, म्हणजे इंडिव्हिज्युअल करू शकता. हॅलो. आणि पत्नीचं श्राद्ध जर तसं मुलगा करतो, तर त्या ठिकाणी तुमचा पुतण्या वगैरे कोणी असेल तर ते करू शकता. आणि नंतर कोण वारलं म्हटलं तुम्ही? माझे वडील. हा, आणि आई वडिलांचं श्राद्ध करण्याचा अधिकार तर तुम्हाला आहे. हॅलो. नाही तर मग यांना दोघींना बरोबर बसवायचं का? नाही, यांच्यामध्ये आता कसं आहे, दोघींना म्हणजे सवाष्ण वारले का आई पण? हो. ठीक आहे, मग सवाशीण जर वारले असेल तर दोघींना एकत्र बसू शकता. फक्त फरक एवढाच आहे की आईची पूजा तुम्हाला करावं लागेल आणि
जी पत्नीची जी पूजा आहे ती तुमच्या पुतण्यांना वगैरे किंवा कोणी तुमच्या मुलाच्या सोबत जो कोणी असेल त्यांना करावी लागेल. आणि मुलगा लग्न झालेलं होतं की कसं? नाही, तो म्हणजे विकलांग होता. अच्छा 17 वर्षाचा. अच्छा एबनॉर्मल होता की पलंगावरच पडेल राहील, म्हणजे काही हालचाल काही ना करे, अच्छा. बोले ना काही नाही, हातपाय बी ना मग त्यांचं जे श्राद्ध आहे ते एका म्हणजे त्यांच्या मुलाच्या वयाच्या हिशोबानं ते तुम्ही करू शकता चतुर्दशीला कुठल्या तरी लहान मुलाच्या म्हणजे मुंजा वारलाय समजा. हो. अच्छा, तर मग ते श्राद्ध इथं काही करायची आवश्यकता नाहीये तुम्हाला. अच्छा. आणि माझी पत्नी जी आहे ते ऍक्सिडेंट मध्ये गेली आहे, तर तिला नवमीला करायचा आहे, अविधवा नवमीला, की चतुर्दशीला करायचा आहे? नाही बघा, ते ऍक्सिडेंट जरी झाले असला तरी ते सवाष्णी आहे म्हणून त्यांना अविधवा नवमीलाच जास्त श्रेष्ठ राहील. अच्छा. आणि जर दोघी दिवशी केलं तर, म्हणजे चालेल. आघाडी दोघी दिवशी टाकल्या तर चालेल चालेल, काही प्रॉब्लेम, दोन्ही दिवशी करू शकतात, चालतं ना? काही प्रॉब्लेम नाही, पण अविधवा नवमीला जरूर करावं. हो हो, मी तसं करतोच, मी तेच करतो मी, पण ते हा हॅलो, त्याच्यामुळे मी आवाज नाही येत आहे आपला. माझं ठीक आहे चालेल. कोणाचा प्रश्न असेल तर विचारा. हा बोला. हा, मला एक प्रश्न विचारायचा होता की हल्ली लोक 5च दिवसात सर्व विधी आटोपतात, हे कितपत योग्य आहे? बघा, तसं तर एकदम शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर 10व्याच्या दिवशी पूजा करायला पाहिजे, परंतु शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे की 5, 7, 9 आणि 10 या दिवशी तुम्ही विधी करू शकता, परंतु ते इमर्जन्सी काही तुम्हाला जेन्युइन अडचणी असल्या तर तो एक पर्याय म्हणून आहे. पण विधियुक्त रीतीनं जी गोष्ट केली जाते, पूजा केली जाते, ती 10व्याच्या दिवशी केली जाते. हा, म्हणजे 10वं, 11वं आणि 13वं हे विधी त्याच वेळेस करणं योग्य आहे. बिलकुल बिलकुल. हा, कारण हल्ली लोक कसं की लोक मिळणार नाहीत आणि आमचा काही विश्वास नाही, मग 5च दिवसात सगळं कर्म आटोपतात. करतायत, भरपूर लोक 3 दिवसात पण करतायत, पण मग आता शेवटी लोकांच्या विचारांना आपण काही करू शकत नाही थांबवू शेवटी, शकत नाही. कारण शास्त्रामध्ये तर तसं 10व्याच दिवसाचा नियम आहे, पण 5, 7, 9 आणि 10ला चालते असं शास्त्रात दिलेलं आहे. पण कदाचित कालानुरूपार ते चेंज झालेलं असावं असं वाटतंय मला पण, कारण आपण पण पुस्तक वाचणारच आहे आणि शेवटी चिंतन करून आपल्याला गोष्टी समजतात की शेवटी जी पूजाचा जो योग्य कालखंड आहे तो 10व्या दिवशीचाच असावा. ओके. आणि दुसरा प्रश्न असा विचारायचा होता की प्रयागला वगैरे जाऊन पूजा केली जाते, पण एक काशीची माझी मैत्रीण आहे, ती म्हटली की नाही, तिथे झाल्यानंतर पुढे बद्रीनाथला वगैरे जाऊन तिथे एक पिंड केलं तर मग तुम्हाला पुढे त्यांची, म्हणजे आपण जी आघाडी टाकणे म्हणतो किंवा श्राद्ध, ते नाही केलं तरी चालतं. असं नाही की तुम्ही प्रयागला केलं आणि तिथेच संपलं, असं नसतं होत म्हणे. हे दोघं विधी करावेच लागतात. तुमचा जो प्रश्न आहे तो योग्य आहे, पण याच्यामध्ये असं बंधन नाहीये की प्रयागराजला केलं म्हणून बद्रीनाथला केलंच पाहिजे. तुम्ही कुठल्याही धार्मिक ठिकाणी जे की परम पूजनीय आहेत तशा ठिकाणी जर तुम्ही श्राद्ध केलं तर परत करण्याची आवश्यकता नसते, कारण एक गोष्ट त्यातली आहे की फक्त विधियुक्त रीतीने असलं पाहिजे, तिथं प्रॉपर ब्राह्मण असले पाहिजे, प्रॉपर पूजन झालं पाहिजे, या पद्धतीच्या गोष्टी असल्या पाहिजे. जर या गोष्टीच्या पद्धतीच्या गोष्टी असतील तरच ते शक्य आहे, कारण एकदा तृप्ती जर झाली तर ती परत तृप्ती करण्याचा प्रश्न नसतो, हा तो त्यातला प्रकार आहे. त्यामुळे प्रयागराज नंतर तुम्ही दुसरीकडे पूजन केलं ते करण्याला काही अडचण नाहीये, पण त्याचा असा विशिष्ट अर्थ असा नाही की तुम्ही ते बंधनकारक आहे की तेव्हा केलंच पाहिजे. आणि एक आठवण म्हणून त्याच्यानंतर आपण आई वडिलांचे श्राद्ध करू शकतो, म्हणजे तिथं करायला काही अडचण नाही. प्रयागराज सारख्या सॉरी आय एम इंटरप्टिंग, प्रयागराज सारख्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी पण म्हणजे त्याच धार्मिक ठिकाणांमध्ये मोडतं कसं? बघा, प्रयागराज, त्र्यंबकेश्वर झालं, केदारनाथ, बद्रीनाथ हे श्राद्धांसाठी विशिष्ट म्हणजे त्यांचं महत्व आहे. प्रत्येक ठिकाणी आता कुठल्या ठिकाणचं अति महत्व आहे हे पौराणिक कथानुसार आहे, परंतु जर आपण बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्या प्रत्येक ठिकाणचं एक व्यवस्थित
महत्व सापडेल. आणि शक्यतो उत्तर वाहिनी नदी असणं जास्त श्रेष्ठ राहतं. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन हा आहे की तिथली पूजा विधियुक्त रीतीने झालेली पाहिजे. ओके ओके, पण त्र्यंबकेश्वर चालतं मग? हो बिलकुल थँक्यू. चालतं. आणि इम्पॉर्टंट प्रश्न हा आहे की तिथली पूजा जी आहे ते विधियुक्त रीतीने होणं, कारण महत्व त्याला आहे. राईट राईट राईट. आता माझे मोठे बाबा जे ते 24 ऑगस्टला वारले, लगेच आता मागच्या महिन्यातच. तर आम्हाला आता पितृपक्षाचा पित्र घालता येईल का, आजोबांचा, आजीचा आणि आजोबांचा? पितृपक्षातला आपल्याला पितर तर नाही घालता येणार, पण आपण त्या दिवशी एखाद्या व्यक्तीला जेवण म्हणून बोलवू शकतो. फक्त अगारी आपल्याला टाकता येणार नाही. आपण गाईला पान देऊ शकतो. आणि बघा, श्राद्धाचा, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, श्राद्धाचा जो मूलतः अर्थ आहे तो म्हणजे आपले आई वडील किंवा आपले जे पूर्वज म्हणजे आपल्या आई वडिलांचे आई वडील यांच्या म्हणजे निमित्ताने यांना उद्देशून श्रद्धेने जे कार्य केले जाते त्याला आपण श्राद्ध म्हणतो. ओके, तर श्रद्धेनं केलेलं कार्य त्याला श्राद्ध आपण म्हणतो. तर श्राद्ध जरुरी नाही की अन्नच असलं पाहिजे. त्यामध्ये आपण त्यांचे जे विचार आहे ते जर चांगले असतील, चांगल्या लेवलचे असतील, लोकांच्या फायद्याचे असतील तर तेही आपण पसरू शकतो. तेही आपलं एक श्राद्धच आहे. त्यांच्या जर काही इच्छा असतील त्या इतरांच्या बाबतीत पूर्ण करणं तेही एक प्रकारचं श्राद्धच आहे. कारण शेवटी त्यांची तृप्ती इम्पॉर्टंट आहे. ते अनेक पद्धतीने असू शकते. ओके, पण मग मला माझे मोठे बाबा आता ऑगस्ट मध्ये वारले, दिवाळीमध्ये वास्तू शांती करायची झाली. मोठे बाबा आहेत, माझे बाबा नाही, मोठे बाबा आहेत. वास्तू शांती करायची झाली, करता येईल का? वास्तू शांती तर शक्यतो नाही करता येत, कारण वास्तू शांती ही जी असते हे थोडं मोठं अनुष्ठान असते. पण जर तुम्हाला करायचीच असेल तर श्री गणेश याग आणि विष्णू याग नावाचे पूजन करून करू शकता. पण शक्यतो या वर्षी करता नाही येणार. हॅलो सर. हा बोला. ते गाईला जे पित्राचं पान असतं ते गाईला खावाडतात का, म्हणजे असं ते विचारायचं होतं की पित्र जेवलेलं पान जे आहे ते गाईला द्यायचं असं काय द्यायचं की नाही? याच्यामध्ये श्वान, कावळा आणि गाय या तिघांना जास्त श्रेष्ठत्व आहे. तर निश्चितपणे तुम्ही गाईला देऊ शकता. नाही, खाल्लेलं पान म्हणतोय, म्हणजे पित्राचं जेवण झालेलं पान जे आहे ते गाईला द्यायचं की नाही द्यायचं बुवा? ते शक्यतो तर नाही दिलं तर चालतंय, ते तुम्ही नदीत प्रोव्हाइड करू शकता. पण असं काही बंधन नाहीये, दिलं तरी चालतंय. पण ते उष्ट असते त्यामुळे तुम्ही ते शक्यतो नदीत प्रोव्हाइड करायला पाहिजे. हा तेच, कारण बरेच लोक बोलतात गायला द्यायचं पण ते तर उष्ट राहतं, गायला कसं काय देणार? त्यापेक्षा तुम्ही स्पेशल एक गाईला पान देऊ शकतात. अच्छा अच्छा. बघा, श्राद्धामध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णू यांचं स्मरण. दुसरं तुलसी पत्र, तिसरं म्हणजे भुंगराज पत्र, काळे तीळ, जवला पण असते पण काळ्या तीळला विशेष महत्व असते, आणि आलं म्हणजे अद्रक, लिंबू आणि केळ या तिघांना जास्त महत्व असते, कारण पित्रांचा वास याच्यामध्ये जास्त लवकर होत असतो. चांदीला पण महत्व जास्त असते, पण चांदी शक्यतो प्रत्येकांना युज करणं शक्य नसतं. त्यामुळे या जेवढ्या गोष्टी शक्य असल्या तेवढ्या आपण विशिष्ट पद्धतीने युज करू शकतो. एक प्रश्न विचारायचा होता सर, आपण जे मासिक घालतो त्याचं महत्व काय नेमकं? बघा, मासिक श्राद्ध याच्यासाठी आपण घालत असतो, त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी समजाव्या लागतील. कारण जनरली आता मी एक प्रश्न म्हणजे आपण 10 दिवसाचे 10 पिंड जे घालत असतो तर त्याचं महत्व असं आहे की मुलगा किंवा मुलगी जेव्हा जन्माला येतो ते 9 महिने 9 दिवस म्हणजे 10व्या महिन्याला मुलगा किंवा मुलगी जन्माला येत असते. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ते त्यामुळे त्यांना उद्देशून ते 10 पिंड असतात. तर मासिक श्राद्धाचा असा संबंध आहे की जोपर्यंत त्यांचं प्रेतत्व होते म्हणजे आपलं वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना प्रेतत्व म्हणून संबोधलं जाते, तोपर्यंत त्यांना गती मिळत नाही. आणि शेवटी वर्ष श्राद्धाच्या दिवशी संपीडन कर्माने आपण जेव्हा करतो संपीडन क्रिया, तेव्हा त्यांना वर्ष श्राद्धाच्या दिवशी पितृत्व म्हणून प्राप्त होत असते. आणि जेव्हा आपण समजा पितृपक्षामध्ये जेवण करतो तेव्हा पूर्णत्व पितृत्व प्राप्त होत असते. तर याच्यामध्ये मासिकचा संबंध असा आहे की बघा, आता जनरली कुठलाही व्यक्ती जरी म्हटलं तरी यांना जे चलनमान किंवा जेही गोष्टी ज्यांची जी गती करायची असेल म्हणजे आपल्याला 1 किलोमीटर जरी ट्रॅव्हल करायचं असेल तरी आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते. तर ऊर्जेची आवश्यकता असते, तर त्यासाठी ऊर्जा आपल्याला ही अन्नातूनच मिळत असते.
हा मी तुम्हाला शास्त्रीय आधार सांगत आहे, याला बरेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोक ऍक्सेप्ट करतील नाही, परंतु शास्त्रीय दृष्टिकोन असा आहे की ऊर्जेची आवश्यकता असते आणि ऊर्जा अन्नातून मिळते. तर त्यामुळे एक असा समज आहे आणि एक अशी गोष्ट आहे शास्त्रामध्ये दिलेली की बा तोपर्यंत त्यांना प्रत्येक महिन्याला ऊर्जा मिळण्यासाठी तुमचं श्राद्ध करणं आवश्यक आहे, जेणेकरून ते त्यांना पोहोचेल. आता प्रश्न असा आहे की ते पोहोचेल कसं, ते याचं जे शास्त्रीय कारण दिलेलं आहे त्यांनी विश्वदेवांकडे दिलेलं आहे. तर विश्वदेव ते वायू रूपाने जिथं जिथं त्यांचा आत्मा असेल तिथपर्यंत पोहोचण्याचं कार्य केले जाते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. याला बरेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून मान्यता नाही आहे, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या गोष्टी मला माहिती आहे आणि ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या. ओके, धन्यवाद सर. हो. सर जर का समजा गाय वगैरे नाही मिळालं तर ते पान नदीत वाहून द्यायचं का? नदीत देऊ शकता, पण त्याच्यामध्ये 3 पर्याय चांगले आहे. एक म्हणजे श्वानला देऊ शकता, कुत्र्याला देऊ शकता, गाईला देऊ शकता आणि कावळ्याला देऊ शकता. आणि जर नाहीच मिळालं तर नदीत प्रवाहित करू शकता, बिलकुल करू शकता. तुम्ही सांगितलं श्राद्ध करताना, आय एम सॉरी. हा बोला, तुम्ही बोलत होते काहीतरी. नाही, बोला बोला. तुम्ही सांगितलं श्राद्ध नाही करता येणार, तर आघारी पण नाही घालता येणार का? मग अगारीच नाही करता येत, कारण अगारी वर्षी श्राद्ध झाल्याशिवाय आणि पितृपक्षात जेवल्याशिवाय करताच येत नाही. अच्छा, म्हणजे आघारीच नाही करता येत. आघारीच नाही करता येत. साधं पान म्हणून तुम्ही जेवण करू शकता आणि आपल्या ज्या आई वडिलांना जे आवडीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इतरांच्या थ्रू, म्हणजे समजा एखाद्यांना काही कुठला पदार्थ आवडत असेल तर तो एखाद्या व्यक्तीला खाण्यासाठी बोलवणं म्हणा, किंवा काही वस्तू आवडत असतील तर त्या वस्तू शालेय असतील तर शालेय व्यक्तींना देणं, अशा पद्धतीचे कार्य करू शकता. किंवा काही गायन कथा वाचणं जर आवडत असेल तर तुम्ही ती कथा म्हणू शकता, कथा दुसऱ्यांच्या थ्रू ऐकू शकता, अशा कार्य करू शकता. ते एक प्रकारचं श्राद्धच असते, कारण शेवटी तृप्ती महत्वाची आहे. हा नमस्कार. हा नमस्कार. हा, मला प्रश्न विचारायचा आहे की काही कारणामुळे 2016 मध्ये माझे वडील वारल्यानंतर 17 मध्ये मी वर्षी करू शकलो नाही. त्यावेळेला वर्षीच्या वेळेला मला सुतक होतं. तर अशा केसमध्ये काय करता येईल? तर अशा केसमध्ये वर्षी निघून गेल्यानंतर, सुतक फिटल्यानंतर व्यतिपात योग येतो, वैधुती योग येतो, बारस येते, अमावस्या येते, चतुर्दशी येते. तर या वेळेस तुम्ही कुठल्याही दिवशी श्राद्ध करू शकले असते, वर्ष श्राद्ध. नाही, श्राद्ध नाही, वर्षी मी करू शकलो नाही. तुम्हाला त्यावेळेला काही या केसमध्ये काय करता येईल? म्हणजे अजून केलंच नाही का? नाही, 17 मध्ये म्हणजे 16 मध्ये माझे वडील वारले. 17 मध्ये वर्षी ज्या वेळेला येत होती त्यावेळेला आम्हाला सुतक होतं, त्यामुळे आम्ही वर्षी करू शकलो नाही. पण त्याच्यानंतर जेव्हा सुतक फिटलं त्याच्यानंतर केलीच नाही केली आम्ही वर्ष. मग आता तुम्ही या पितृपक्षाच्या, म्हणजे ज्या पितृपक्षामध्ये द्वादशीला वर्षी करून घेऊ शकता आणि त्यांचं जे श्राद्ध आहे ते अमावस्येला करू शकता. ते षष्टीला वारले, आम्ही षष्टीला त्यांचं दरवर्षी श्राद्ध घालतो मी. नाही, पण मग त्याला अर्थ नाही ना, कारण ते वर्षी आलीच नाही त्यांची, तर त्यांना अजून ते संपीडन कर्म झालंच नाही ना. म्हणजे ते तुमचं निष्फळ झालेलं आहे त्याला, कारण वर्षी श्राद्ध झाल्याशिवाय तुम्ही श्राद्ध घालू नाही शकत ना. बर, तर वर्षी करून घ्या आता. ठीक आहे, जे झालं ते झालं, वर्षी करून घ्या. वर्षीची संपीडन कर्मणी क्रिया असते बघा. एक पिंड जो असतो तो जे वारलेले आहे त्यांचा असतो, आणि 3 पिंड आपल्या 3 पिढीचे असतात, म्हणजे जे आपले त्यांच्या अगोदर जे वारलेले असतात त्यांच्यामध्ये तो मिक्स करावा लागतो, त्याला संपीडन कर्म म्हणतात. बर. आणि हे संपीडन कर्म बऱ्याच ठिकाणी 12व्या दिवशी पण केलं जाते, पण ते योग्य नाही आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल 12व्या दिवशी 10वं झाल्यानंतर 11वं सुतक फिटतं, 12व्या दिवशी ते करतात, पण ते योग्य नाहीये, पण ते पण केलेलं असते. आता हे अमावस्येला, सर्व पित्री अमावस्येला करू. तुम्ही द्वादशीला हे करू शकता, बारसला, म्हणजे वर्षी करून तुम्ही श्राद्ध करू शकता, म्हणजे तुमचं दोन्ही कार्य होऊन जातील आणि सगळं या पितृपाठामध्ये तुमचं जे काय अडचणी असतील ते सगळं सॉल्व्ह होऊन जातील. आणि त्याच्या पुढे दरवर्षी षष्टीला करायचं. बिलकुल बिलकुल. ज्या तिथीला ते वारले असतील त्या तिथीला म्हणजे कोणत्या महिन्यात वारले ते श्रावणात वारले. अच्छा, मग श्रावणात करायचं आणि षष्टीला परत आपल्या पितृपक्षामध्ये घेऊन करायचं. बर. अमावस्येला जर मृत्यू झालेला असेल तर चांगली गोष्ट असते ते, म्हणजे मुक्तीच्या मार्ग दृष्टिकोनातून. हॅलो. हा बोला सर. माझे आजोबा वारले होते कृष्ण जन्माष्टमीला. तर मग आता त्यांचा जो पित्र येतो तो अष्टमीच्या दिवशी येतो, आणि अष्टमीला सगळ्यांचा उपवास असतो, मग त्या दिवशी त्याचा पित्र घालायचा की कसं करायचं? म्हणजे बघा, अष्टमीच्या दिवशी उपवास जरी असला तरी तुम्ही जे उपवासाचे जे पदार्थ आहे त्यांचा यूज करून श्राद्ध करू शकता.
उपवासाचं द्यायचं का, फराळाचं द्यायचं का हो पित्रांना? बिलकुल बिलकुल, फराळाचं देऊन श्राद्ध करू शकता. अच्छा अच्छा. बाकी आजोबा आमचे करत नाही होते उपवास वगैरे म्हणून, म्हणजे असं. मग करत होते तर फारच चांगलं, त्यांना तर नाही, जास्त श्रेष्ठ दे. करत नव्हते, करत नव्हते सर. अच्छा, करत नव्हते. पण ठीक आहे, करत जरी नव्हते तरी तुम्ही सगळे उपवास जर करताय तर तुम्ही करू शकता फराळचं. आणि द्वादशीला दिवशी तुम्ही श्राद्धही करू शकता, म्हणजे त्या महिन्याच्या, म्हणजे अच्छा, म्हणजे अष्टमीला अष्टमीला करू शकता आणि द्वादशी. हॅलो, हा बोला. सर म्हणजे अष्टमीला त्यांचं जे फराळाचं द्यायचं पित्रांना, आणि त्याच द्वादशीला हो हे करायचं का, पित्र घालायचं का? साधं पितर आपलं जे घालतो आपण त्या हिशोबाने. अच्छा, बरं बरं. काय गुरुजी? हॅलो. हा बोला. हॅलो, नमस्कार सर. हॅलो, हा बोला. नमस्कार. हा, मला एक प्रश्न होता गुरुजी, की श्राद्ध पक्षामध्ये आपण सोनं चांदी खरेदी करू शकतो का? बघा, सोनं चांदी खरेदी करायला कुठली अडचण नाहीये. चांगला शुभ दिवशी शुभ होरामध्ये तुम्ही करू शकता. श्राद्ध पक्षामध्ये काही गलत धारणा आहे की तुम्ही हे, म्हणजे श्राद्ध पक्षामध्ये कसं असते, तुम्ही श्राद्धासाठी तो स्पेशल टायमिंग असते म्हणून तुम्ही श्राद्धाचा विचार करू शकता, परंतु सोनं चांदी खरेदी करू शकत नाही अशातला कुठला प्रकार नाहीये. उलट आपल्या ज्या पूर्वजांचा तो आशीर्वादच आपल्याला मिळू शकतो, त्यामुळे ही गलत धारणा आहे. बरेच लोक वैवाहिक दृष्टिकोनातून या पिरियड मध्ये लग्नाचे विचारच करत नाही, पण तेही तितकं योग्य नाहीये. तुम्ही विचार करायला कुठला प्रॉब्लेम नाहीये, कारण उलट आपल्या फक्त एकच आहे की हा स्पेशल टायमिंग पूर्वजांसाठी असतो, तर त्यावेळेस तुम्ही पूर्वजांचे श्राद्ध करत असतात, बस एवढंच एक गोष्ट आहे. बाकी दुसरं काही प्रश्न नाहीये याच्यामध्ये, तुम्ही करू शकता निश्चितपणे. थँक्यू. म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा कुठल्या शुभ बोलणी जनरली असं ऐकण्यात आलेलं आहे की या गोष्टी करू नये पितृपक्षामध्ये. हो, ऐकण्यात आलेलं आहे, पण त्याला शास्त्रीय आधार नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त कसं आहे, जे पूजा पाठ असतात त्या गोष्टी, ज्या मोठ्या लेवलचे हवन यज्ञ असतात ते नाही करू शकत. बाकी तुम्ही पारायण करू शकता, शुभ कार्य करू शकता, म्हणजे शुभ म्हणजे आपलं शुभ सोहळा नाही करू शकत, पण खरेदी विक्री ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी त्या करू शकतात, त्याला काही बंधन नाही आहे. ओके. बघा, या क्षेत्रामध्ये खूप चक्रव्यूह आहे. हा सर, मग बोलायचं होतं, बोलू का सर? बोला बोला बोला. सर मला एक विचारायचं होतं की बा ते 11 मासिक 12 आणि 16 असतात दर महिन्याचे कसे 12 महिन्याचे 12 आणि 4 16 असतात. तर ते माझ्याकडून झाले नाही, मग मला वर्षी श्राद्ध करायचं तर कसं करायचं? मग वर्षी श्राद्धाच्या एक दिवस अगोदर पूर्ण 16 मासिक श्राद्ध करून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी वर्षी करायचे. अच्छा, मग ते मी 13व्याच्या दिवशी केले ते सगळे? 13व्याच्या दिवशी केले तो भाग वेगळा होता, तो त्याला मध्यम षोडशी म्हणतात. बरं बरं बरं. आणि हे जे आपण करतोय उत्तम षोडशी, अगोदरची मलिन षोडशी, 3 प्रकारच्या षोडशी असतात. आता हे वर्षी श्राद्धाच्या आदल्या दिवशी करायचं? हो, आदल्या दिवशी करू शकतात, कारण कसं असते, वर्षी श्राद्धाच्या अगोदर 16 मासिक श्राद्ध होणं आवश्यक असते. बरं, ठीक आहे सर, थँक्यू सर. हो, नमस्कार. एक प्रश्न होता सर, आता समजा आपण पितृपटामध्ये काही पित्र वगैरे घालतो, तो जर आपला वेळ निघून गेला तर नंतर त्या तिथीवर आपण करू शकतो का ते? नंतर ती तिथी कशी येणार? पुढच्या वर्षीच येणार ना. मदत नाही घालू शकत का आपण? हो, मदत घालू शकता ना तुम्ही. द्वादशीला करू शकतात, अमावस्येला करू शकतात. म्हणजे पितृपाटा निघून गेल्यानंतर पण करू शकतो आपण? पितृपाटा निघून गेल्यानंतर सूर्य जेव्हा तुळ राशीपर्यंत आहे तोपर्यंत करू शकतात महालय श्राद्ध. ओके. म्हणजे पितृपाटा निघून गेल्यानंतरही करू शकतात, बिलकुल करू शकतात. ओके ओके, धन्यवाद. हॅलो. हा बोला. आता आपलं बोलणं झालं की बा ज्या व्यक्तीचे 10वं म्हणजे एकादशीला येतं त्यांनी भगरचे पिंड बाळावे, बरोबर. आता आमच्याकडे 2 अशा केसेस झाल्या, आता आमच्या वहिन्या वारल्या, तर त्या आमच्या ब्राह्मणांनी नाही म्हणे तांदूळच पाळायचा म्हणे, तांदळाचेच पिंड पाळायचे. कारण ते काय म्हणाले, आपण इर्दी सुटकामध्ये भात खिचडी खात नाही बुवा, तांदूळ मोकळा होत नाही मग आपला 10व्या दिवशी, म्हणून बुवा पाळत नाही ते. बा भगळचे चालत नाही म्हणे, बुवा तांदळाचे पिंड पडले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय करायचं?
बघा ऍक्च्युली पिंडचा अर्थ जनरली कसा असतो माहिती आहे, पिंडचा अर्थ होतो अन्न. ओके, हो बरोबर. तर पिंड तुम्ही पिठाचा देऊ शकता, भाताचा देऊ शकता, भगरचाही देऊ शकता, किंवा तुमच्याकडे जे बी अन्न अवेलेबल असेल त्याचंही करू शकता. भाताचं कसं आहे, ऐकून घ्या, भाताचं असं आता कसं असते, एखादी गोष्ट निर्माण झाली तर त्याला मॅचिंग होणाऱ्या अनेक गोष्टी निर्माण होत असतात आणि अनेक तर्क वितर्कही निर्माण होऊ शकतात. तर याच्यामध्ये आता भाताचाच केला पाहिजे असं एकदम विशिष्ट 100% शास्त्रीय किंवा पक्का धब्ब्यासारखा नियम नाहीये. तर पिंडाचा अर्थ फक्त एवढाच आहे की समोरच्याला ऊर्जा प्राप्त होईल या हिशोबानं तुमचा पिंड असला पाहिजे. मग आता ऊर्जा हे कुठल्याही अन्नातून प्राप्त होते, तर त्यामुळे आता तुम्ही हा जो प्रश्न मांडला निश्चितपणे योग्य आहे, कारण परंतु पिंडाला बंधन नाहीये की कुठलाच असला पाहिजे. पण आता पिंड हा भाताचाच असला पाहिजे याच्यामध्ये अनेक पौराणिक कथा, अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. पण ऍक्च्युली जर चिंतन केलं, कारण हा चिंतनात्मक विषय राहतो, बरेच गोष्टी एकदम नुसत्या वाचून किंवा ऐकून आपल्याला समजू शकत नाही, तर तो चिंतनात्मक विषय असतो. आता तुम्ही माझ्यावर कितपत विश्वास ठेवता तो तुमचा प्रश्न आहे, परंतु माझ्या अभ्यासानुसार आणि चिंतनानुसार मला फक्त एवढंच कळालेलं आहे की पिंड हा फक्त ऊर्जा निर्माणासाठी बनलेला असतो, तो कशातूनही बनू शकतो. ते काय म्हणतात, हॅलो, की आपण जसं कोणी व्यक्ती वारलं की आपण 10 दिवस घरामध्ये खिचडी भात वगैरे आपण पाळतो ना, जसं तांदूळ म्हणजे स्वयंपाक केलेला जात नाही बा, मग त्याच्यासाठी तांदळाचेच पिंड म्हणजे व्हायला पाहिजे. ते आलं लक्षामध्ये, पण ती एक परंपरा आहे. आपण का नाही का राहतो ते काही कुठं असं पक्क लिहिलेलं नाही. आणखी कोणाचा प्रश्न? सर तुम्ही सांगितलं पिंड कसली पण असू शकते, मग आपण चुटकात भात का नाही खात? हॅलो, तुम्ही आता सांगितलं की पिंड ही आपण भगरची जे पण अन्न असेल त्याची कसली पण देऊ शकतो, राईट? हो, देऊ शकतो. भात का नाही खात? बघा, भात का नाही खात याचं मूळतः कारण काय असू शकते हे मला माहिती नाही, परंतु पिंड हा अन्नाचाच असतो एवढं मला माहिती आहे. ओके, आपल्याकडे माहिती असेल तर निश्चितपणे आपण कळू शकता. हे मला नाही माहिती सर, माहिती असतं तर मी सांगितलं असतं. अजून एक थोडासा फॉलो ऑन क्वेश्चन आहे सर. मी हा प्रश्न नोट डाऊन करतो, या प्रश्नाचं उत्तर मी ग्रुपमध्ये निश्चितपणे देईन. थँक्यू सर, थँक्यू. अजून एक प्रश्न होता, चतुर्थीला वारले तर वारल्याचा दिवस धरला जातो का एक दिवस आधी जिवंत असल्याचा दिवस धरला जातो? नाही, वारल्याचाच दिवस धरला जातो. कधी पण वारले तेव्हा वारल्याचा दिवस धरला जातो, राईट? बिलकुल बिलकुल. आदला दिवस नाही धरायचा. ज्या दिवशी देवाज्ञा झाली तो दिवसच धरला, ज्या दिवशी वारले त्या दिवशी. नाही, मग पित्र घालायला पण तोच दिवस पकडायचा ना, त्याच्या आधीचा जिवंतपणाचा दिवस नाही धरायचा. नाही नाही नाही, पित्रांना पण तोच दिवस पकडायचा. मी अगोदरच ही गोष्ट क्लिअर केली. ओके ओके, थँक्यू सर. हो. हॅलो, हा बोला. एखाद्या व्यक्तीचा अमावस्येच्या दिवशी जर मृत्यू झाला असेल, दर्शा अमावस्येच्या दिवशी, तर तो चांगला असतो का वाईट? बघा, पित्रांसाठी अमावस्या ही चांगलीच मानल्या गेलेली आहे, तर निश्चितपणे तो चांगलाच असतो. अच्छा, कारण अमावस्येच्या दिवशी मृत्यू झालेला चांगला नसतो असं म्हणतात म्हणून विचार. हो, जनरली चांगलाच असतो, परंतु तरी त्यामध्ये ग्रह नक्षत्र योग करण काय होते, पंचांगाचे स्थान हे जास्त महत्वाचे असतात. क्या है? कोण आहे? कोण आहे? पितृपक्षात नवमीले अनतीची जे मृत्यू झाला. हॅलो, हा बोला. प्रश्न असा होता की वडील आधी वारलेले आहे, मग आई नंतर वारली तर मग तिचे श्राद्ध केव्हा करायचे?
बघा या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे, परत एकदा देतो. वडील वारले आणि त्याच्यानंतर आई जर वारली तर बऱ्याच ठिकाणी आईचं श्राद्ध हे केल्या जात नाही, ते तिथीनुसारच केले जाते फक्त वर्षीच्या वेळेत, पण ते योग्य पद्धत नाही. वडिलांचं ज्या तिथीला आहे त्या तिथीला करावं आणि आईचं ज्या तिथीला आहे ते त्या तिथीला करावं. ओके बर ठीक. सर एक थोडा आगळा वेगळा प्रश्न होता. हा विचारा ना. आपण आई वडिलांना लाईफ टाइम त्रास देतो, तर जिवंतपणी खायला देत नाही किंवा काही पण, तर मग नंतर पित्र घालून दोषमुक्त करणं किंवा काय कितपत तथ्य आहे? म्हणजे जिवंतपणी तुम्ही त्यांना सुख नाही दिलं, जेवायला नाही दिलं किंवा काय जे असेल ते सगळं हे केलं बघा, आणि नंतर मग किती पितृदोष काढले किंवा काय काढलं तर ते काय होणार? आणि ते केलं पाहिजे का मग? जर तो जिवंतपणीच जर का तो मुलगा किंवा जे किड्स असतील ते आई बापाला मानत नसतील किंवा काही असेल क्लेश, मग नंतरही काय काय मोठं होऊन जाणार? बरोबर आहे, तुमचा प्रश्न एकदम राईट आहे, आगळा वेगळा काही नाही, व्यवस्थित आहे. खरोखर एकदम म्हणजे मी तारीफ करतो तुमच्या या प्रश्नाची, खरी गोष्ट आहे. पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते की जोपर्यंत माणसाचं सर्व सुरळीत चालू असते ना तोपर्यंत त्याला या गोष्टीची कुठली आठवण नसते, परंतु जेव्हा अडचण निर्माण चालू होतात ना तेव्हाच माणसाला अडचणीच्या वेळेस ह्या गोष्टी चालू म्हणजे समजतात. तर हे निश्चितपणे तुमचा जो प्रश्न आहे निश्चितपणे चुकीची गोष्ट आहे. जिवंतपणे आपल्या आई वडिलांची सेवा जर केली तर नंतर फार म्हणजे जे नॉर्मल असतं ते केल्याच्या व्यतिरिक्त पितृदोष आपल्याला लाभतच नाही. मुळात तुम्ही हा जो प्रश्न उच्चारला ना हा खरोखर एक योग्य प्रश्न आहे. मी याचं एक उत्तर देतो तुम्हाला की पितृदोष निर्माणच यामुळे होतो कारण एखाद्या व्यक्तीला जर आपण शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या जर त्रास दिलेला असेल, त्यांचं मन जर दुखवलं असेल तरच पितृदोष होतो आणि हेच कारण बनतात माणसाच्या पत्रिकेमध्ये किंवा माणसाच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होण्याचं कारण. जर हे जर जिवंतपणे तुम्ही केलेलंच नसेल तर त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीच्या घरामध्ये पितृदोष निर्माण होतच नाही. कुठलाही महत्वाचं श्राद्ध करण्याची बी इतकी मोठी आवश्यकता नसते की फार विशिष्ट पूजा केल्याची गरज असते. तर त्यामुळे हे जर पालन केलं तर निश्चितपणे पितृदोष जाऊ शकत नाही, पॉसिबलच नाही. परंतु आज 99% घरामध्ये ही गोष्ट पालन होतच नाही, हे तुम्ही बी बघत आहात आणि आपणही बघत आहे. तिथं कुठे ना कुठे या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे सगळ्यांना. बरं, पितृदोष फक्त त्यांच्या सख्या मुलांना लागतो की जे आता जसं भाऊबंधांना म्हणजे आता चुलत भाऊ वगैरे पुतणे वगैरे त्यांना पण लागतो? मग बघा तसं तर पितृदोष हा कुठला आहे याच्यावर डिपेंड करते. जर तो तुमच्या डायरेक्टली कनेक्टेड असेल म्हणजे तुम्ही जर आपल्या आई वडिलांना किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्या आई वडिलांना जर अशा प्रकारचा त्रास दिलेला असेल तर तो जास्त त्यांच्या घरात असते. पण जर तो पितृदोष जर हा पूर्वजांचा चालू आलेला असेल तर त्यांच्या खालच्या जेवढ्याही पिढ्या त्यामध्ये येतील त्या सगळ्यांना तो दोष लागतो. हॅलो हा हॅलो, मला विचारायचं आहे, हा जो दोष असतो तो मुलींना पण लागतो का? मुलांना जसा लागतो पण मग लग्न झालेल्या मुलींना पण तो लागतो का? बिलकुल लागेल ना, लागणार का नाही, ते त्यांच्या घरातलेच अंश असतात. पण मग एखाद्यांच्या मुलांनी जर काही केलं नाही मग ते मुलींनी केलेलं ते त्याचा दोष निवारण होतं का पुढे जर फॉलो केलं? बघा पितृदोषाचा आता शेवटचा प्रश्न माझा तो होणारच होता, मी आता त्याचं उत्तर देतो. पितृदोष निवारण्यासाठी सर्वोत्तम उपाय मी तुम्हाला सांगतो. पितृदोष लागतोच या कारणामुळे जेव्हा आपण आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांना किंवा आपल्या पूर्वजांना शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या जर काही त्रास दिलेला असेल तर त्यांना तो पितृदोष लागणारच आहे. तर आता आपल्याला हे एक्झॅक्टली माहित नसते की शारीरिक दृष्ट्या त्रास दिला गेला आहे की मानसिक दृष्ट्या त्रास दिला आहे की आर्थिक दृष्ट्या त्रास दिला गेलेला आहे. तर आपण अशा वडीलधाऱ्या व्यक्तींना आपल्या घरातल्या, आपल्या नातेवाईकांमधल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या किंवा ज्ञात अज्ञात आपल्याला जे माहिती आहे त्यांना जर शारीरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या जर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जर आपल्याला जर आशीर्वाद दिला तर त्या घरामध्ये पितृदोष पूर्णपणे समाप्त होतो. हा एक मात्र सगळ्यात महत्वाचा उपाय आहे पितृदोषासाठी कुठल्याही पूजेपेक्षा. हॅलो, 2 जण समजा 4 जण असतील एका घरामध्ये आणि 3 जण जर काही चांगले व्यवस्थित वागतच नसतील तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणि एकच जण जर वागत असेल तर मग त्याचं हे
फळ सगळ्यांना मिळतं का जो करतो त्यालाच मिळतं? बिलकुल मिळणार. बघा, माणसाचं भविष्य हे 3 गोष्टीवर डिपेंड करते. एक, त्याच्या पूर्वजन्माचे कर्म म्हणजे त्याचं भाग्य. दुसरं, जन्मापासून तर आतापर्यंत केलेलं त्याचं कर्म म्हणजे त्याचं स्वतःचं कर्म म्हणजे कर्म. तिसरी गोष्ट, त्यानं न केलेलं कर्म परंतु त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एखाद्या व्यक्ती, प्राणी आणि वस्तू, व्यक्ती प्राणी असेल तर कर्म, वस्तू असेल तर गुणधर्म, याचा त्याच्या जीवनावर झालेला परिणाम, या सगळ्यांचा आउटपुट म्हणजे त्याचं भविष्य असते. तर मी या केसमध्ये 3 जरी असे वागत असले, एक जरी असं वागत असले तरी अप्रत्यक्ष यांचा कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळे तो प्रश्न लागणारच. म्हणजे तो एक जो करतो, ज्याचे कर्म आहे त्यालाच त्याचं फळ मिळणार. बिलकुल. कोरोना जेव्हा आला होता तेव्हा तो भारत सरकारनं नव्हता आणला किंवा कोणी वैयक्तिक कर्म नव्हतं केलं, पण शेवटी परिणाम झालाच ना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, तशा पद्धतीने परिणाम पडतो. ओके, पण काही लोकांचा या गोष्टीवर विश्वास नसतो, त्याच्यासाठी काय, त्यांना कुठल्या पद्धतीने समजवलं तर त्यांना समजेल की बाबा हे असं असतं म्हणून? त्यांना फक्त परिस्थिती समजू शकते, दुसरा कुठलाच उपाय नाही. तेच तर आहे ना प्रॉब्लेम. कारण बघा, जो व्यक्ती तुमच्या जो समर्पित भावनेने आला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुम्ही परिवर्तन करू शकता. जो व्यक्ती तुमच्या जवळ आलेला नाही आणि तुम्ही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कराल तर 99% केस मध्ये तुम्ही फेल व्हाल. इथं उपाय नाही आहे, इथं उपाय फक्त परिस्थिती असू शकते आणि वेळ. बरोबर, परिस्थिती आणि बदलू नाही शकत. काही अंशी सिनेरिओ घडवला जाऊ शकतो की जो प्रॅक्टिकल नसतो, इनप्रॅक्टिकल असतो, पण मग तशी सगळ्यांची साथ हवी असते, पण ते फार रेअरेस्ट टू रेअर घडत असते. तेवढं समजदारी प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये असेल असं नाही म्हणू शकत ना. हॅलो, कारण एक डमी सिच्युएशन क्रिएट करून तुम्ही समोरच्याच्या जीवनात परिवर्तन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू शकता, पण त्या डमी सिच्युएशनला क्रिएट करण्यासाठी तुमचे जेवढे सोबतचे लोक आहेत ते पण तेवढ्या लेवलला पाहिजे. बरोबर. कारण डमी हे येणाऱ्या प्रॉब्लेम पासून वाचवत असतात, पण मग ते तितकं साधते. हा बोला. हॅलो. हा बोला. हॅलो सर, माझी बहीण सुवासिन वारलेली आहे, बरोबर आहे? हॅलो. हा बोला ना, बोला ना. माझी बहीण सुवासिन वारलेली आहे, तर तिचं वार्षिक पित्तर आता घातलं होतं तिथं, सवासिन पित्तर घातलं तिथीनुसार. आणि आता तिचं पित्तर पाटणमध्ये पित्तर कधी घातलं जातं? मला हे थोडासा आवाज घुमत आहे, तर मला तुमचा एक्झॅक्ट प्रश्न आला नाही. माझी बहीण आहे ती सवाशीण म्हणून वारलेली आहे, बरोबर आहे? हा, तर तिथे मिस्टर आहेत, तर तिला त्यांनी पित्तर 11 म्हणजे वार्षिक पित्तर घातलं त्यांनी. तर आता पित्तर पाट्यामध्ये पित्तर घालायला त्यांना कोणत्या दिवशी घालायचं? अविधवा नवमीला पण घालणार आहेत आणि तिथीनुसार पण घातलेला योग्य आहे का? तसं तर अविधवा नवमीलाच घालायला पाहिजे, पण तिथीनुसार त्यांची इच्छा असेल तर काही हरकत नाही, पण अविधवा नवमीच जास्त ग्राह्य धरल्या जाईल. ओके, थँक्यू. गुरुजी, एक प्रश्न विचारायचा होता. हे जे वडिलोपार्जित जे आपल्याला पितृदोष लागतो, याच्या निवारणासाठी काय करावं? बघा, त्याच्या निवारणासाठी बेस्ट उपाय तर हाच आहे की जे व्यक्ती शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, मानसिकरित्या पीडित आहे त्यांची यथायोग्य आपल्या इच्छेनुसार मदत करणं आणि त्यांना जर आशीर्वाद दिला तर निश्चितपणे तुमचा पितृदोष निवारण होईल. हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. बाकीचे अनेक उपाय तुम्हाला युट्यूब, त्रिपिंडी वगैरे जे सांगतात ना, त्रिपिंडी सांगतात, कोणी नारायण नागबली सांगतात, कोणी त्रिपिंडी सांगतात. हो, तर मग त्याच्यानेही होतं का? त्यानेही होतो, परंतु तुम्हाला जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर हा उपाय सगळ्यात जास्त बेस्ट असतो, जो की जिवंतपणाचं लक्षण आहे. मग आपण समजा एखाद्याची मदत केली, पण तो आशीर्वाद देणारच हे त्याच्यावर आहे ना, आपल्यावर नाही. गरजू व्यक्तीला देऊन बघा, मनाने करू, आपण आपल्या प्रांजळ मनाने करू. नाही, बघा, ज्यांचं पोट भरलेलं त्यांना नको द्या ना, ज्यांना गरज आहे त्यांना द्या. त्यांच्या जीवनातून आशीर्वाद तुम्हाला पूर्ण त्यांच्या हृदयातून, पूर्ण शरीरामधून मिळेल. अजून एक विचारायचं होतं गुरुजी. माझे दीर आहे ना, म्हणजे लहान सासऱ्यांचा मुलगा, 32 ते 33व्या वर्षी त्यांनी फाशी घेतलेली आहे. झाले त्या गोष्टीला 2-3 वर्ष झाले, पण त्यांची आई त्यांचं काहीच करत नाही. मग त्यांच्यासाठी आम्ही काय करू शकतो? लग्न झालेलं नव्हतं त्यांचं. तुमचा मुलगा वगैरे असेल? मुलगा वगैरे आहे तुम्हाला? नाही, मुलगीच आहे.
मुलगी यायचे. मुलीचे यातून केलं तरी चालते, तसं काही बंधन नाहीये, मुलगा मुलगी सारखेच आहे आणि दोघांनाही अधिकार असतो. तर तुम्ही त्यांचं चतुर्दशीला श्राद्ध करू शकता. चतुर्दशीला त्याच दिवशी, मग त्याच दिवशी माझ्या सासऱ्यांचं पण श्राद्ध येतं, येऊ मग द्या त्या ना, दिवशी पुतण्या आणि सासऱ्यासोबत म्हणजे येऊ द्या ना, पुतण्या फक्त आणि पूजा वडील वेगवेगळी वडील करावं लागेल ना, म्हणजे ज्या अगारी टाकतात ते वेगवेगळ्यांना टाकावं लागेल, दुसरं काही नाही. दोन टाकायचे का मग? हं? दोन टाकायचे का? हो, 2 टाकायची, एक सासऱ्यांसाठी वेगळी आणि धीर ना, हो धीर धीरासाठी ना, वेगळी, म्हणजे धीराला चुलत मुलीला धीर. टाकले तरी चालते. चुलत धीर आहे आणि त्यांनी फाशी घेतली होती समजा, आणि त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. अच्छा, लग्न झालेलं नव्हतं त्यांचं. किती वय होतं त्यांचं? 32. 32 ते 33. हा ठीक आहे, ते लग्नाच्या वयाचेच होते. आणि त्यांचं जेव्हा दहन केलं होतं तेव्हा ऋषी लग्न लावलं होतं का? हो लावलं होतं त्यांच्या आईने. पण ठीक आहे, पितरच झाले मग ते. हा म्हणजे मग चतुर्दशीच्या दिवशी हो, त्यांचं पण चतुर्दशी पितरच झाले ते, त्याच्यामुळे चतुर्दशीच्या दिवशी ते करू शकतो. आणि सर्व पित्रीला मग जे असतील नसतील त्यांच्यासाठी एक सर्वांचं नाव घेऊन सर्वांसाठी सर्वपित्री विधिवत अमावस्येचा थोडासा वेगळा प्रकार असते. सर्वपित्री अमावस्येला तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी पिंडदान करू शकता, कारण आपल्याला माहित नसले आपल्या पूर्वजांमध्ये कोण पौर्णिमेला वारलाय, कोणी प्रथमपदा, कोण द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, द्वादशी, एकादशी, एकादशी, द्वादशी, 13, 14, 15 काय आपल्याला माहित नसते. तर त्यामुळे त्या सर्वांच्या निमित्तानं तुम्ही पिंडदान करू शकता, आपल्या मित्रांसाठी करू शकता, ऋषीसाठी करू शकता, संन्याशांसाठी, सगळ्यांसाठी करू शकता. हा म्हणजे कळत नकळत जितके असतील तितके सर्व. ते सगळं गोत्र विधी लागलं तर मला वेळ मिळाला तर मी एक म्हणजे पूजा करेल, लागलं तर ऑनलाईन कन्सिडर त्यामध्ये सगळंच काही असेल. सर काही समाजामध्ये किंवा आजूबाजूला असं पाहिलं गेलंय की पित्रांच्या वेळेस जसं तुम्ही बोलले, आता एक शब्द तुम्ही वापरला की त्यांना जे आवडत असेल ते करायचं, ते खाऊ घालायचं, राईट. काही समाजामध्ये नॉनव्हेज केलं जातं किंवा दारू दिली जाते, तर हे कितपत योग्य आहे आणि आपण तसं अनुकरण करायचं की नाही करायचं? बघा कसं आहे, काही पण दिल्या जाते तर याच्यामध्ये हा थोडासा चुकीचा समज घेतलेला आहे त्यांनी. काही म्हणजे त्यांनी लिटरली शब्दशः घेतला, काहीचा अर्थ झाला की सात्विक भोजनचा विचार होता. ओके, म्हणजे सात्विक भोजन मध्ये कुठलाही प्रकार असो की तो प्रकार होता, आणि तामसिक भोजन हा निश्चितपणे नुकसानकारकच असतो. त्यामुळे बरंच आहे, काही म्हटलं म्हणजे आपण त्याच्यामध्ये शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला त्या इतर समाजाने, जो की चुकीचा आहे. पण आता शेवटी कोणाच्या विचाराला आपण काही करू शकत नाही. राईट राईट राईट. गुरुजी एक विचारायचं होतं. हॅलो, हा बोला. माझे वडील अधिक श्रावणामध्ये वारलेले आहेत, तर त्यांचं अष्टमीला वारलेले आहेत, तर त्यांचं अष्टमीच्या दिवशीच घालायचं ना या पितृपक्षामध्ये? बिलकुल बिलकुल बरोबर. आणि मग जे आपण म्हणतो जिता घास जे घालतात, मग ते कसं, म्हणजे ते अधिक महिना होता जेव्हा गेले तेव्हा, तर मग तो कुठल्या महिन्यात घालायचा, तो कधी घालायचा? म्हणजे मला कळालं नाही तुमचं म्हणणं. जिवंतपणे म्हणजे ते आपण म्हणतो ना ज्या दिवशी वारलेले असतात त्या दिवशी परत घास घालतात ना, तर मग ते अधिक महिन्यात वारलेले, अधिक श्रावणामध्ये. अधिक श्रावण तर दरवेळेस येत नाही. अधिक श्रावण 2 वर्षानंतर येत असतो. श्रावण तर येणार बी नाही अधिक, ते तर खूप टाइम लागेल त्या गोष्टीला. बघा याचं शास्त्रीय आधार फक्त एवढाच आहे की ज्या असं अधिक जरी आला, श्रावण येऊ, भाद्रपद येऊ की कुठलाही येऊ, त्याच्या पुढचा जो त्या नियमानुसार जो आपला महिना असेल, जसे की श्रावण आलाय तर श्रावण मध्ये केला जातं, असं शास्त्रामध्ये दिला गेलेला आहे. म्हणजे भाद्रपद अष्टमीलाच करायचं फक्त, आणि ते श्रावणात करायचं. कुठलाही महिना असो, ज्येष्ठ असो, कुठला असतो, जर अधिक आला असेल तर पुढच्या वेळेस जो ज्येष्ठ येईल नॉर्मल त्यावेळेस. अच्छा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा, एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला आणि त्या म्हणजे वडिलांचा जर मृत्यू झाला आणि मुलं असून सुद्धा जर ते क्रियाकर्माला हजर नाही राहिले, आणि तर मग तेव्हा काय करायचं? मुलीने केलं तर चालतं का कोणी करायचं? समजा मुलांची इच्छाच नसेल तर चालतं ना. मग पण समजा मुलगी विधवा असेल तर, मुलगी विधवा असेल तरी करू शकते. बघा, विधवा मुलीला फक्त नांदी श्राद्धम नाही केल्या जाऊ शकत, बाकी सगळ्या विधी केल्या जाऊ शकतात. आणि विधवा ही संकल्पना आपल्या समाजामध्ये फार चुकीची केल्या गेलेल्या. विधवा स्त्रियांना निर्णय सिंधू मध्ये डायरेक्ट दिलेला धर्म सिंधू मध्ये की टीका कुंकू वगैरे इतरांना औक्षण करणं, ह्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. त्यामुळे असं कुठलं बंधन नाहीये. आणि फक्त त्यांना नांदी श्राद्धम नाही केल्या जात, म्हणजे शुभ प्रसंगी जे नांदी श्राद्धम असते ते केल्याने जाऊ शकत, बाकी इतर सर्व गोष्टी केल्या जाऊ शकतात.
म्हणजे ती सगळं क्रियाकर्म करू शकते म्हणजे मुलगी. बिलकुल करू शकते. कुठलाही त्याला म्हणजे तुम्ही बघा कसं असते, पहिल्या घरामध्ये जॉईंट कुटुंब होतं आणि जॉईंट कुटुंबामध्ये जर एखादी स्त्री जर विधवा झाली असेल तर तिला कुठलंही कार्य याच्यासाठी म्हणजे इतर स्त्री असल्याच्यानं तिला काही इंटरेस्ट पण कोणाला इंटरेस्ट राहणार अशा वेळेस, तर कोणी पुढे त्या व्यक्ती कधी आल्याच नाही आणि बाकीच्या स्त्रियांनीच ते सांभाळून घेतलं. तर त्यावेळेस मग तो असा परंपरा चालत आली की बा विधवा स्त्रियांनी कुठल्याच गोष्टीला हात लावू नये, ती एक परंपरेचा भाग आहे. बाकी त्याला शास्त्रीय आधारणी शास्त्रामध्ये अनेक आपल्या ग्रंथामध्ये जर तुम्ही ओरिजिनल ग्रंथाचं जर चिंतन कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल की त्यांना अधिकार होते. पण मग त्या मुलीचा मुलगा जो असतो तो पण नातू पण करू शकतो ना हो, आजोबांचं? नातू पण करू शकतो ना. आता मला हे नव्हतं माहित की त्या मुलीचं लग्न झालेलं. हा सॉरी, नाही विधवा म्हणूनच विचारतो ना, जर ती व्यक्ती विधवा असेल तर ती करू शकते का? ती करू मुलगी जर शकते. ती विधवा मुलगी असेल पण तर करू शकते आणि नातू जर असेल तर नातूला तर अधिकार आहे. कारण नातूपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ अधिकार तर नातूवाला आहे. नातवाला आहे ना श्रेष्ठ अधिकार, दोहात्री म्हणतात त्याला, श्रेष्ठ अधिकार हा. आहे. ओके. आणि पण मग हा सॉरी, तेव्हा ते हजर असून सुद्धा येत नाही तर हॅलो एक मिनिट, चूक दुरुस्त करतो मी. त्या मुलाचे वडील वारलेले आहे, नाही त्याला नाही चालणार. नाही चालणार. हा मग तेच म्हणूनच विचार, मुलगी जर विधवा असेल आणि त्या वडिलांची जर मुलं येणार नाही तर मग ती मुलगी करू नाही, वडील वारलेले आहे तर नाही चालणार, कारण हे एक साथ क्वेश्चन झाले ना, म्हणून मी थोडं कन्फ्युज झालो. नाही म्हणजे मुलगी करू शकते पण नातू नाही करू शकत. नातू करू शकला असता पण वडील जिवंत असते. हा तेच म्हटलं मला, कारण वडील वडील नाही जिवंत नाही तर नातू नाही करू शकत, मुलगी करू शकते. अच्छा, मग नात पण नाही करू शकत? नात पण नाही करू शकत? नात पण नाही करू शकत, मुलगी करू शकते. झालं असेल तरी नाही करू शकत ना? तिचं लग्न जर झालं असेल नाही, तिला ते नाही करू लग्न झाल्यावर नाही करू शकत, पण वडील वारलेले आहे ना, वडील वारलेले आहे तर नाही करू शकत, कारण त्याच्यामध्ये मुलगी करू शकते. अच्छा, पण मग आता ह्याच्यामध्ये हा पितृदोष तर मग त्या भावांना मुलांना लागतो ना? मुलं जर जिवंत असून सुद्धा येणार नसतील जर क्रियाकर्म करायला, लागणार तर आहेच. मग ते आता स्वतः येतच नाही तर त्याला कराल काय? मग ते इथून तेच तर सुरुवात होते ना दोषांची. बघा आता कोणाचे विचार कसे आहेत त्याला तर काही आपण कोणाच्या विचाराला चेंज नाही करू शकत. चेंज नाही करू शकत, बरोबर. शेवटी जर त्यांना गरजच नाही तर मग सरळ सरळ तो जाता, ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी ऑटोमॅटिक येतील. बरं सर, मला थोडं माफ करा, मी थोडं परत वेगळ्या पद्धतीने प्रश्न. नाही, विचारा बिलकुल विचारा. माझे बरेच मित्र ब्राह्मण आहेत. मी थोडस काही नाही, माझे मित्र ब्राह्मण आहेत, राईट, बरेचसे चांगले जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं आता या कर्मकांडावरनं वगैरे थोडस हे उठत चाललंय. ते म्हणतात माणसाला जिवंतपणे खाऊ घाला. जनरली मी पण बऱ्याचदा गमती गोष्टीत माझ्या बाबांना आईला म्हणत असतो, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत खाऊन घ्या, नंतर माहित नाही पित्र घालता येतील का नाही. आणि दुसरी गोष्ट की ते तर ब्राह्मण लोक पण जसं तुम्ही बोलले 3 दिवसात 5 दिवसात मोकळून जातात, शक्य जमलं तेवढं करतात, नोकरी वगैरे सांभाळून किंवा सगळं सांभाळून. आणि दुसरी गोष्ट की आपण हे आगारी घालतो, गाईला पान घालतो. मला एक थॉट येतो की हेच जर का तुम्ही त्या गाईला किंवा त्या आगारीला तुम्ही ते जाळतायत ते अन्न, त्याच्यापेक्षा एखाद्या भिकाऱ्याला जर का पोटात दिलं तर ना का तुमच्या वडिलांना किंवा त्याच्या आशीर्वादाने तुमचा पितृदोष जाईल आगारी घालण्यापेक्षा? बिलकुल जाऊ शकतो, बिलकुल तथ्य आहे तुमच्या गोष्टीमध्ये. जर लॉजिकली जर विचार केला तर योग्य प्रश्न आहे. फक्त त्याला शास्त्रीय आधार दिलेला आहे की अगारी घालणं म्हणजे ते सूक्ष्म. बघा, ऍटमच्या 3 स्टेट आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिड म्हणजे ठोस असते, त्याचं ट्रॅव्हलिंग जास्त दूरपर्यंत होत नाही. लिक्विड थोडं ट्रॅव्हल करू शकते, परंतु गॅसेस थोडं जास्त लॉंग टर्मला ट्रॅव्हल करू शकते. तर त्यामुळे एक असा आधार आपल्या शास्त्रीय आधारात दिलेला आहे की बा गॅसेस थ्रू, त्याच्या वासा थ्रू, गॅसेस थ्रू तुम्ही ते विश्वदेव नावाचं म्हणजे आता आपण एक म्हणतो की प्रत्येका ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंट असते, त्याप्रमाणे शास्त्रामध्ये दिलेलं आहे की बा ते क्षेत्र त्यांच्याकडे आहे, तर ते तुमच्या पितरांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करतात, म्हणून ती आघाडी दिल्या जाते. तर तो एक प्रकार आहे. तर जर त्या ठिकाणी जर तुम्ही इतरांच्या पोटात जरी गेलं तर निश्चितपणे चांगला आहे, पण आपण आघाडी टाकतो किती, त्यामुळे एवढा काही फरक पडत नाही. त्या ठिकाणी आघाडी टाकूनही आपण हे कार्य करू शकतो ना. म्हणूनच मी ऍक्सेप्ट करतो आणि करतो, पण माझं म्हणणं असतं पितराला आपण ओळखीच्याला किंवा जवयाला बोलवण्यापेक्षा एखादा खरंच रस्त्याने जाणारा गरीब असेल, त्याच्या पोटात जर का घास घातला, ज्याला अपेक्षा पण नसेल की त्याला आज पोटभर जेवायला मिळेल, त्याला जर का मिळालं तर त्याचा आत्मा जास्त शांत होईल. बिलकुल बिलकुल, हे तर सगळ्यात योग्य पद्धत आहे.
कारण ही गोष्ट करणं आवश्यक बी आहे. ज्यांचं पोट भरलेलं आहे म्हणजे आपल्या जवळ असो की इतर कोणी असो, त्यांच्यापेक्षा कोणी जो गरजू आहे त्यांना जर दिलं गेलं तर निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद लाभून तुमचे पितृ तृप्तच होणार. हाच आपला पण मग तो निवारणाचा पण मग तो याच्यात जर का तो आपल्या कास्टचा नाही, जातीचा त्याचा नाही, काही संबंध धर्माचा नाही. नाही, त्याचा काही संबंध नाही. कोणत्याही धर्माचा चालेल. बिलकुल. बघा जीव आहे तो जीव संतुष्ट होणं आवश्यक आहे. यामध्ये जातीभेदन नाही आहे. ठीक आहे. शेवटी बघा आपण बघितलं तर वशिष्ठ गोत्र आपल्यामध्ये बी आहे, भारद्वाज गोत्र आपल्यामध्ये बी आहे, इतर समाजामध्ये बी आहे. शेवटी सत्य तर एकच समजते की आपण सगळेच एकाच ऋषीची संतान आहे, त्यामुळे जातीभेदचा विषय येतच नाही. ओके ओके सर. आणखी कोणाचा प्रश्न? गुरुजी माझा प्रश्न असा आहे का ज्या दिवशी आपण कोणाकडे पितृ म्हणून जेवायला जातो त्या दिवशी पूर्ण दिवस मग नंतर उपवास करायला पाहिजे का? शक्यतो उपवास करायला पाहिजे. उपवास करणं चांगलं राहील. बरं, पित्र म्हणून जेवायला जाणं चांगलं आहे का? कारण बऱ्याचदा असं म्हटलं आता कोणाकडे पित्राला जाऊ नये, खांद्याचं खायला जाऊ नये, दहाव्याचं किर्या खायला जाऊ नये, तर हे चांगलं असतं का की असं काही नाहीये? असं काही नाहीये, असं काही नाहीये. तुम्ही जाऊ शकता, बिलकुल जाऊ शकता. हॅलो सर. पण म्हणजे आमच्या असं हे झालंय, माझ्या काकांना असं खाल्ल्याने त्यांना वॉमिटिंग होऊन जाते आपोआप. नाही, तो मग त्यांचा शरीराचा तब्येतचा प्रश्न असू शकतो किंवा थोडा सायकोसोमॅटिक पण असू शकतो. बऱ्याच वेळा झालं की ते खाऊन आले ना की त्यांना वॉमिटिंग होऊन जाते. नाही ते बघा कधी कधी असं असते माहिती का, आपल्याला त्या गोष्टी पचत बी नसतात, त्यामुळे होऊ शकतो. तो थोडासा शारीरिक प्रॉब्लेम असू शकतो. पण जसं आणि अननेसेसरी दिलं डायरेक्ट किंवा न सांगतात तरी पण त्यांचे म्हणजे काय माहित त्यांना होऊनच जातं, वॉमिटिंग होऊन जाते बघा. कधी कधी ह्या दोन गोष्टीची अडचण आहे. शारीरिक स्थिती पण कधी कधी त्या गोष्टीला पचवू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट कधी कधी सायकोसोमॅटिक पण असते. माणसाला एक सायकोलॉजी पण बनून जाते की असं खाल्ल्यानंतर, तर त्यामुळे पण वॉमिटिंग होऊ शकते. असं मी हॅलो? हा बोला. हॅलो, पित्र जर गेले आपण तर तिथून आल्यावर 11 वेळा गायत्री मंत्र म्हटला पाहिजे. हो, हे कुठपर्यंत सही? नाही, गायत्री मंत्र म्हणणं कधीही श्रेष्ठ आहे, चांगलं आहे. पितृ गायत्री मंत्र म्हणू शकता, विष्णू भगवानचं नाव स्मरण करू शकता, तुम्हाला जे मंत्र म्हणायचं आहे ते, तर ते चांगलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी कशा शास्त्रामध्ये दिलेल्या आहे, तर शास्त्राचं पालन करणं आवश्यक बी आहे. बघा, शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी सायंटिफिक तर बिलकुल नाही आहेत. मी पण तुम्हाला सांगू शकतो, कारण बऱ्याच गोष्टी मला पण पटत नाही. पण काही गोष्टी आपल्याला आपल्या म्हणजे हॅलो काही गोष्टी आपल्याला आपल्या परंपरेनुसार करणं आवश्यक बी आहे. कारण पूर्ण परंपरा जर सोडून दिली तर माणूस पूर्णपणे विनाशाकडे पण जाऊ शकतो. सर, जो पित्तर असतो हा लग्न झालेलाच असेल, राईट? दुसरी गोष्ट, जर का मूल बाळ म्हणजे रिसेंटली मॅरेज असेल तर पित्तर म्हणून बसायचं की नाही बसायचं? पितृपक्षात जर का समजा जर का समजा घटस्फोटित व्यक्ती असेल तर तो पित्र म्हणून चालतो का? हो, चालतो ना. घटस्फोटित जरी असला त्याचं मॅरेज तर झालेलंच आहे, ते चालतील ना. बरं, आणि पित्र हा लग्न झालेलाच व्यक्ती पाहिजे किंवा लेडीज पाहिजे. आणि मूल बाळाचं असं काही नाही ना की मूल बाळ नाही, म्हणजे जस्ट लग्न झालंय, नाही तसं काही नाही, बसू शकतो ना पित्र म्हणून? तसं काही अडचण नाही. वाईफ प्रेग्नंट त्यांना पण का सर? नाही ना. काय म्हटलं? हॅलो सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. हॅलो सर, ऐकायला येतंय? हो बोला बोला. हॅलो, मला भाऊ नाहीये, तर माझे वडील अपघातात वारलेले आहेत. तर मी इकडे टाकते त्यांचे पित्र वगैरे टाकते, त्यांचे श्राद्ध वगैरे करते, पण त्यांच्या खटल्यामध्ये ना सुतक खूप असतं सर. तर मग कधी कधी माझ्याही खटल्यात तसंच असतं, तर मग मी ते श्राद्ध केव्हा घालायचं? बघा, त्याला तर इलाज एकच आहे की सुतक फिटल्यानंतरच करावं. आणि तुम्हाला मुलगा वगैरे असेल ना? मुलगा आहे सर मला. हा, तर मुलानं केलं तर जास्त श्रेष्ठ राहील आजोबांचं.
पण माझा मुलगा माझ्याजवळ नाही, तो बाहेर असतो. तर मग मी केलं तर चालेल? हो, तर अशा वेळेचं कसं आहे, सुतक फिटले तोपर्यंत तर त्याला काही इलाज नाहीये. ज्याही वेळेस सुतक फिटेल तेव्हाच करू शकता, कारण त्याला दुसरा तर काही इलाज नाही. हॅलो सर, माझ्या वडिलांची काकू वारलेली आहे, त्यांचं 1 वर्ष झालेलं नाहीये. नाही, मग नाही आता करता येणार. करायचं नाही. नाही, मग नाही करता येणार. आणि इकडे पण माझे चुलत सासू वारलेले आहेत, तर मग मला माझ्या सासऱ्यांचं पण टाकता नाही येणार का? नाही, त्यांचं वर्ष श्राद्ध आणि पितृपक्षात जेवल्याशिवाय करता नाही येणार. बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. बरं सर, सेम प्रकार आमच्याकडे पण आहे. खटलं मोठं आहे, तर मग हे खटलं कमी कसं करायचं, हे छोटं कसं करायचं? आता हे किती म्हणजे असं होतं बऱ्याचदा की 2-2, 3-3 महिने चालू जे काहीतरी पितृ सुतक चालू इर्दी चालू आहे, तर त्याच्यामध्ये छोटं करता येतं का आणि कोण करतं? बिलकुल छोटं करता येतं ना. पूजेच्या वेळी पण तो सर्व मताचा निर्णय असतो, आणि ब्राह्मण ज्या वेळेस जेव्हा सुतक पडत असते तेव्हा विधी करून त्या गोष्टी केल्या जातात. अच्छा, कोणीतरी, तर मी असं ऐकलं होतं की ज्याला मूलबाळ नसतं तोच ते खटलं मोडू शकतो किंवा नाही, चुकीच्या संकल्पना आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे, जर आपलं खटलं जर मोठं होत असेल पण तो सर्वमान्य निर्णय असतो, सर्वांना मान्य पाहिजे असतो. सर्वांना मान्यच आहे उलट, पण ते कोणी पुढे येत नाहीये म्हणून ते सगळं ते कसं आहे माहिती का, याच्यामध्ये अनेक गैरसमज असे दिलेले आहे की बरेच लोक असे गैरसमज याच्यामध्ये टाकलेले आहे की ज्यांनी सुतक तोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे भावबंद तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांचं अडचण होतं. बरोबर आहे, हे चुकीची पद्धत, असं काही नसते होत, हे चुकीचं आहे. पण मग कसं आहे, शेवटी रिस्क घेणार नाही ना कोणी. शिवाजी जन्माला होतो दुसऱ्याच्या घरात, असा विषय असतो. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण आपल्याला याच्या वरती उठावं लागेल तेव्हाच आपण या गोष्टीचा योग्य पद्धतीने उपयोग करू शकतो. नाहीतर आजही आपण त्याच गुलामगिरीमध्ये अडचून राहू शकतो जर असंच जर आपण म्हणजे ह्या गोष्टीचा विचार केला तर. त्यामुळे तुमचे प्रश्न आवडले मला, खूप चांगले प्रश्न आहे तुमचे, आणि निश्चितपणे मला प्रश्न करणारे लोक निश्चितपणे आवडतात. तुम्ही आणखी काही प्रश्न असतील ते विचारू शकता. मला जे येईल ते मी प्रामाणिकपणे देईल, नाही येईल तर ते मी निश्चितपणे सांगेन मला येत नाही. मी तुम्हाला लागलं तर अभ्यास करून सांगू शकतो एखादा प्रश्न जर मला आला नाही तर. नाही सर, धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्यू. हॅलो, हा बोला. हॅलो, हा सर, वाईफ जर प्रेग्नंट असेल तर पितर म्हणून जायचं की नाही जायचं? बघा, त्यांना जर 5 महिन्याच्या वरती जर असेल तर जायला नको. 5 महिन्यापर्यंत जाऊ शकता, कारण इथं न जाण्याचा कुठलाही प्रकार नाहीये. फक्त त्यांना बसता आलं पाहिजे व्यवस्थित, बस, दुसरी काही प्रॉब्लेम नाही. नाही, बोला. का सर, पितर डायनिंग टेबल वर बसवता का खाली बसवता? आय एम सॉरी मॅडम. नाही, तसं काही बंधन नाहीये. पितर तुम्ही जसं त्यांना बसता येत असेल तसं बसू शकता, तशी काही अडचण नाही. ते वाईफ जर असेल तर मिस्टर पितर म्हणून जाऊ शकतात की नाही? जाऊ शकतात ना, बिलकुल जाऊ शकतात, तसा काही प्रॉब्लेम नाही. बघा कसं आहे, यामध्ये चुकीचा गैरसमज फैललेला आहे की बा प्रेग्नंट असताना कुठला निगेटिव्ह असर पडतो म्हणून कोणाच्या घरी जेवण करायला जाऊ नये. हे काही चुकीची गोष्ट आहे, असं काही नसतं. हॅलो हॅलो, हा बोला. सर, जर एखाद्याला अशी दुसऱ्याची प्रॉपर्टी मिळालेली असली तर त्यांचे पितृदोष पण आपल्याला लागतात का? बघा, प्रॉपर्टी मिळालेली असेल ते जर काही कारणास्तव चुकून जर मिळवल्या गेलेली असेल तर लागू शकतात, पण त्यांनी स्वखुशीने जर दिलेली असेल तर पितृदोष लागत नाही. पण तुम्ही त्यांच्यासाठी पितृदोष लागत तर नाही, पण त्यांची सेवा म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी कार्य करू शकता. अच्छा, आणि जर त्यांना समजा मुलबाळ वगैरे नसलं आणि अजून ते हयात आहे तर मग आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो? हा, बिलकुल, त्यांची सेवा करू शकता. अच्छा, ओके, थँक्यू. हो, नमस्कार. सर, एक विचारायचं होतं की माझे दीर पण वारले आहेत, माझे सासरे पण वारलेले आहेत. आता श्राद्ध पक्षामध्ये दिरांची श्राद्ध येतात अष्टमीला आणि सासऱ्यांचे येतात दशमीला. तर ते एकाच दिवशी पित्तर घातला तर चालेल का? कुणी म्हणतं वडील आणि मुलगा एकत्र जीव शकत नाही. नाही, असं कुठं आहे. त्यांची तिथी जर असेल तर करू शकता, फक्त पूजन वेगवेगळ्यांचा अधिकारानं करावं लागेल, बाकी दुसरं काही नाही. म्हणजे एकाची अष्टमीची तिथी आहे, एकाची दशमीची आहे. एकाची कधी आहे?
दशमीची म्हणजे सासऱ्यांची दशमीची येते तिथी आणि मुलाची दिराची येते अष्टमीची. नाही मग दशमी आणि अष्टमीला करा ना. मला वाटलं एकाच तिथीला वारले आहे का, मला ऐकून येतो आला. बरं बरं, म्हणजे दोघांची वेगवेगळ्या दिवशी करावी लागेल. हो त्यांच्या तिथीलाच करा ना, इथं काही अडचण नाही. एक बघा एकत्र करणं हे फक्त माणसाच्या सोयीनुसार केलं गेलेलं आहे, बाकी दुसरा कुठला प्रश्न नाही, नाही तर तिथीनुसार करायला पाहिजे. चालेल चालेल. हॅलो हा बोला. हॅलो बोला बोला. माझं हे म्हणणं होतं की पित्र वगैरे जे घालतात तर आपण कावळ्याला घाऊ घालतो, हे घाऊ घालतो, कोणाला माहिती की वारलेला माणूस तो कावळा झाला किंवा आपण पित्र म्हणून टाकतो तो ते खाणारच. हे असं नाहीये की पित्र म्हणजे फक्त मनाचा संतोष किंवा आम्ही पित्र घालले खाऊ घातलं. आपल्या खायला कळता काही बनवायचं आणि ते पित्रांचं नाव द्यायचं. हो हो असू शकतं, असंही असू शकतं. बघा आपण तर जे शास्त्रामध्ये आपण अभ्यास केलेला आहे तेच आपण सांगू शकतो समोरच्याला. बाकी कावळा बनून येतोय की नाही येत आहे हे सांगणं तुम्हालाही समजणं कठीण आहे ना आम्हालाही समजणं कठीण आहे, कारण हा रिसर्चचा विषय आहे. मग पित्र घालायचेच कशाला हे श्राद्ध वगैरे कशाला करायचं पाहिजे? तो शेवटी त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जीव आला जीवाने शरीर धारण केलं आणि तो जीव निघून गेला. तो आता कोणत्या शरीरामध्ये गेला, कशामध्ये गेला, तो कोणालाही माहिती नाही. आजपर्यंत त्याचा कोणीही निकाल काढलेला नाही की तो जीव कुठे गेला. मग ते श्राद्ध वगैरे करायचं, हे जीव घालायचं, त्यांना हे करायचं, हे काय आहे म्हणजे? बघा याला काय अर्थ आहे? आपण अगारी का करतो, कारण आपल्याला एक्झॅक्ट माहितच नसतं की आपले जे पूर्वज आहे कुठल्या रूपाने आहे. तर शास्त्रामध्ये एक आधार दिलेला आहे की बाबा त्या अगारीच्या स्वरूपानं त्या गॅसेसच्या थ्रू जे विश्वदेव आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात असं शास्त्रात दिलेलं आहे. आता ते कशा पोहोचवण्याचं कार्य करतात हे सांगणं थोडं कठीण आहे. हे आपल्यालाही माहित नाही, त्यांनीही सांगितलेलं नाही. हा थोडा रिसर्चचा विषय होऊ शकतो. तर त्यामुळे म्हणजे मनाचा पाहिल्या गेले तर मनाचा संतोषच आहे फक्त. बिलकुल असू माहित कोणालाही नाही. शास्त्रामध्ये फक्त लिहिलेलं आहे ते आपण पालन करतो आहे. मनाला संतोष देतो आहे की आम्ही हे केलं तर आणि ते पुढे गेलं. बाकी म्हणजे काही त्याला हे नाहीये. तुमचं म्हणणं योग्य असू शकतं. मी पण जसा हा प्रश्न उद्भवला होता तसं सरांनी त्याला बरोबर एक रिप्लाय दिला की आगारीला लागतं तरी किती हो सर, एक छोटासा तुकडा किंवा एक वडा वगैरे जे काय असेल ते. सो म्हणजे ते आपण असं धरू शकतो की तेवढं दिल्याने जर का आपल्याला आत्मिक समाधान मिळतंय आणि खरंच जर असं काही असेल तर मग ते दोष नाश होत आहेत. तर मग म्हणजे मी पण त्यासाठीच करतो. मी पण हा प्रश्न तसाच उद्भवला होता सरांसाठी, पण सरांनी त्याला म्हणजे व्यवस्थित ट्रीट केलं की हा बाबा काही फार लागत नाहीये, राईट. आणि मी ह्या मताचा तर आहे की कोणाचं तरी पोट भरणं कधीही चांगलं. हो निश्चित. मग ते माणसाचं किंवा कोणत्या दुसऱ्या जाती धर्माच्या माणसाचं असो का कोणाचं असो. अन्नदान श्रेष्ठ दान ते तर आहे, राईट. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त तर आपणच खातो. तो पितर तर बिचारा म्हातारा माणूस असतो, तो कमी खातो. आपलंच मजा असते. निश्चितपणे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण हा जो विषय हा रिसर्चचा विषय आहे. हा ना तुम्हाला योग्य पद्धतीने समजू शकत ना आम्हाला योग्य पद्धतीने समजू शकत. बरोबर. गुरुजी मला एक आणखी विचारायचं होतं की जे मानभाव पंथाचे लोक असतात त्यांना पण हे श्राद्ध करायला कसं, मानभाव पंथामध्ये तर श्राद्ध नकोच असतो, श्राद्ध वगैरे काहीच नको असतो, पण त्यांना पण हे केलं पाहिजे का? बघा कसं आहे, आता त्यांनी जर मानभाव पंथच जर निवडलेला आहे तर त्या पंथामध्ये फक्त एकच देवता मानलेली गेलेली आहे जे की भगवान श्रीकृष्ण. तर त्यांचा जो पंथ आहे तो बी व्यवस्थित आहे, कारण शेवटी कुठं ना कुठं माणसाला स्टेबल होणं आवश्यक आहे. तर तिथं माणसाला एक आत्मिक समाधान शांतता लाभणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यांना तिथं लाभत असेल तर निश्चितपणे त्यांना कुठली गोष्ट आवश्यक नाही करायची. बघा मी तुम्हाला एक प्रश्न देतो, सार्वजनिकपणे उत्तर देतो. ज्यांची समस्या भौतिकीकरणाची आहे, ज्यांची समस्या भौतिकीकरणातून उद्भवलेली आहे त्यांचं उत्तरही भौतिकीकरणच देऊ शकतं. ज्यांची समस्या धार्मिक पद्धतीने उद्भवलेली आहे त्यांना धार्मिक पद्धतीनंच उत्तर मिळू शकतं. आणि ज्यांची समस्या भौतिकही नाही धार्मिकही नाही, या दोन्हीतूनही त्यांची समस्याचं उत्तर मिळत नाही, त्यांनाच आध्यात्मिक मध्ये उत्तर योग्य पद्धतीने भेटू शकतं. अन्यथा त्यांच्यासाठी आध्यात्मिक मार्गच नाही. हा जो तुमचा प्रश्न आहे ना, हा सायन्स आणि आध्यात्मिकचं मिश्रण आहे. याच्यामध्ये एकदम 100% तर्क देणं थोडस चुकीचं होऊ शकतं. हा पाटील सर बोला, तुम्हाला काय विचारायचं आणखी? नाही सर, बस क्लॅरिफाईड झाले सर. थँक्यू सर. ठीक. सर
ते कोकणात वगैरे जे मेलेल्या आत्म्याला बोलवतात, काय कोकणामध्ये ते मेलेल्या आत्म्याला बोलवतात ना, मग त्यात ते त्यांना समजायचं असेल का कोणत्या कोणत्या रूपात गेला हा माणूस वगैरे? बघा, आत्म्याला बोलायला जाऊ शकते हे शक्य नाहीये, तर ते कसे बोलवतात ते त्यांनाच माहिती. परंतु जोपर्यंत जेवढं नॉलेज मला माहिती आहे, जेवढं चिंतन मला माहिती आहे, तेवढं आत्म्याला बोलवणं शक्यता नाहीये, हे पॉसिबल. बरं, आणि हे घेवालेले वगैरे खरं असतं काय? हे जे भूताने घेतलंय वगैरे आपण जे म्हणतो भूत घुसलं अंगात, हे खरं असतं का? बघा, माझ्या अभ्यासानुसार मी त्या गोष्टीला मानत नाही, आणि मला जेवढं समजलं त्यानुसार ते शक्य एवढं तरी नाही. हॅलो, हा बोला. तुम्ही जर माझ्या ग्रुपमध्ये माझ्या पोस्ट जर बघितल्या तर तुम्हाला माझा अप्रोच कळाला असू शकतो. हॅलो, हा बोला सर. माझा एक प्रश्न होता. सध्या पितृपक्ष सुरू आहे, सर्वांकडे पित्रांचं हे चालूच असतं, त्याच्यामुळे पित्र मिळणं मुश्किल होतं जीव घालायला. तर मग अशा वेळेस काय करायचं? बघा, अशा वेळेस तुमच्याकडे ऑप्शन आहे, गाईला पान देऊ शकता, आणि गाई बी जर मिळत नसेल तर सरळ सरळ पितृ ज्याचे जसं पाटील सरांनी म्हटलं, दोन्ही पाटील सरांनी म्हटलं, तशा पद्धतीने तुम्ही जेवढा जो खर्च होत असेल तो एका गरजू व्यक्तींच्या हिशोबाने तुम्ही ज्या पद्धतीने अन्नदान केल्या जाऊ शकते त्या पद्धतीने करू शकता. अच्छा, ठीक. ते तर मिळतीलच निश्चितपणे. चालेल, ठीक आहे सर, थँक्यू. नमस्कार. बघा, आध्यात्मिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र आणि ज्योतिष क्षेत्र यामध्ये अनेक चक्रव्यूह आहे. जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन, योग्य चिंतनात्मक माहिती जर मिळाली नाही तर अभिमन्यू होऊ शकतं. त्यामुळे याचा मार्ग, उत्तम मार्ग फक्त एकच आहे. जर अर्जुन आणि श्रीकृष्णासारखं कार्य करायचं असेल तर फक्त चिंतनच उत्तर देऊ शकतं. आणखी कोणाचा कुठलाही कशाही प्रकारचा डाऊट असेल तर निश्चितपणे विचारा. दिलेली माहिती खूप चांगली वाटली. खूप खूप धन्यवाद. हो सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजवल्या सगळ्या गोष्टी. धन्यवाद. हॅलो सर. हा बोला. हा, एक प्रश्न होता आणखी की माझी जी बहीण आहे ना, तिचे सासू सासरे म्हणजे श्राद्ध करू शकत नाही आता, खूप म्हणजे म्हातारे झाल्यामुळे. तर तिच्या आजल सासऱ्यांचं श्राद्ध तिने केलं तर चालेल का? आजल सासऱ्याने? हा, म्हणजे तिला सासू सासरे आहेत हयात, पण ते वयानुसार काही करू शकत नाही आता. तर म्हणजे नातवाने केलं ते श्राद्ध त्यांचं तर चालेल का बुवा? हो, चालतं ना. नातवाने फक्त सगळं एक त्यांनी फक्त स्पर्श जरी केला तरी चालतं, प्रॉब्लेम नाही. जर त्यांना जर शक्य नसेल स्वयंपाक दुसऱ्यांनी केला तरी चालेल. म्हणजे बाकी आपले बोला. हॅलो. हा बोला. हा, तर मग म्हणजे त्यांनी केलं श्राद्ध तर चालेल का मग? हो चालेल, त्यांचा स्पर्श जरी केला तर चालते. आपले जीएल वाघोळे सर आहे. नमस्कार सर. हा बोला. हॅलो, नमस्कार सर. वाघोळे सर. हा, वाघोळे सर पण ज्योतिषाचार्य आहे. आमची आता रिसेंटलीच भेट झालेली आहे, तरी आपण त्यांनाही ज्योतिषच्या संबंधित काही प्रश्न असला तर विचारू शकता. आपला परिचय द्या सर. नमस्कार, मी चंद्रकांत वाघोळे. आता सध्या भुसावळला असतो. मग अशी बोलणार होतो पण चालू होतं ते म्हटले कोकणामध्ये आत्म्याला बोलवतात. मी 40 वर्ष रत्नागिरीला होतो. असं काही नाहीये तिकडे. आणि तिकडे भात खातातच, म्हणजे नेहमीच भात खातात. म्हणजे भात सुटकात बंद करणं वगैरे भानगड माहिती पण नाही त्यांना की असं बंद केलं करत असतील काहींमध्ये. तिकडे भात, त्यामुळे जरा वेगळं वाटतंय. आणि मला ना ऍक्च्युअल फक्त ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आहे, बाकी हे कर्मकांडाचं अजिबात ज्ञान नाही. म्हणजे त्याच्याबद्दल कुणी विचारलं तरी मी काही सांगू शकणार. आणि म्हणून मला हा विषय
फारसा माहिती नाही, फक्त ज्योतिषशास्त्राचा विषय माहिती. कुठे असतात? तुम्ही पण भुसावळला असतो? भुसावळला शांतीनगर मध्ये आहे. अच्छा अच्छा. सर माझा एक असा थॉट प्रोसेस आहे की आई वडील कधीच मुलांना त्रास देत नाही, माझे तरी नाही. आय होप आपण आता मी पण एक म्हणजे ऍक्च्युली हे माझ्या वडिलांचं लॉग इन आहे आणि माझी आई दुसऱ्या फोनवरनं ऐकते. ठीक आहे. तर मग 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 पितृदोष आणि मग पितृदोष का, मग मातृदोष का नाही, आणि मग मातृदोष नाही पितृदोष नाही मग पुत्रदोष का नाही, पुत्राचंही तर पटत नसेल. मग हे सगळ्या गोष्टी कशा, म्हणजे आता कोणतेच आई वडील आपल्या मुलाचं वाईट किंवा चिततच नाही, कितीही असलं तरी चितत नाही. बघा वाईट तर कुठल्याच आई वडील चितत नाही, आणि बाकी आपले जे सगळे जे आपले खरोखर जास्त चांगले प्रेमाचे जवळचे असतात ते निश्चितपणे वाईट तर सुचतच नाही, कोणीच नाही करू शकत. पण म्हणजे आता जे शास्त्रीय आधार आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो की शास्त्रामध्ये बा असं दिलं गेलेलं आहे की बा त्यांना मोक्ष प्राप्ती करण्यासाठी जर काही अडचणी येत असतील, जर नॉर्मली त्यांची पुण्याई जर चांगली असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना जर अडचणी येत असतील तर त्या अडचणीचे जे पुण्यकर्म तुमच्या हातून व्हावं यासाठी ते तुम्हाला त्रास देत नाही, फक्त तुम्हाला त्राससाठी ते फक्त एक प्रकारचं सावध करतात किंवा तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करावे म्हणून ते तुम्हाला त्रास रूपानं सांगू शकतात. कारण आनंद रूपानं जर सांगू शकले तर तुम्ही तर कधी लक्ष देऊ शकत नाही, तुम्ही म्हणजे सगळेच लोक आले. तर त्यामुळे कुठं ना कुठं तर हटकावं लागेलच ना आपल्याला, कारण चांगलं चालू असताना तर आपण कधी या गोष्टीचा विचार करणारच नाही. मग आई वडील हे आपल्यासाठी चांगलेच असतात निश्चितपणे, ते कधीच चुकीचा हे देऊ शकत नाही, आशीर्वाद देऊ शकत नाही, परंतु त्यांना सद्गती प्राप्त करण्यासाठी कमीत कमी काही ना काही गोष्टी तर आपल्याला सावध करावं लागेल. तर त्या चुकीच्या म्हणजे आपल्या जीवनात निगेटिव्ह गोष्टी झाल्या तरच आपण विचार करू ना की आपल्याला नेमका कुठला दोष आहे. तर हे शास्त्रीय आधार झालेला आहे, याला निश्चितपणे तुमची विचारसरणी किंवा अनेक लोकांची सायंटिफिक विचारसरणी मॅच नाही करणार. जसा मी पण सायंटिफिकचा विचार करतो, बऱ्याच ठिकाणी माझी पण मॅच नाही करत, पण ज्या शास्त्रीय आधारानुसार आहे त्या गोष्टी पण मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणं आवश्यक आहे. पण मग ते मातृदोष आणि पुत्रदोषाच्या बद्दल काय सांगणार? हा, मातृदोष आणि पुत्रदोषाबद्दल असं असू शकतं कारण आपली जी संस्कृती आहे पितृसत्तात्मक जास्त आहे, तर त्यामुळे एक परंपरा चालू आलेली असू शकते. जर असं असेल तर पुत्राचं पण लागू शकतं, पुत्राचा लागतो पण आपण मुंजा बसवत असतो, आणि पितृ आणि मातृ हे एकत्र कन्सिडर केल्या गेलेलं आहे, म्हणून पितृ एक संकल्पना केल्या गेलेली आहे की बा मातृ बी आली तर पितृ मध्येच येणार, पितृ बी आले तर मातृ मध्ये येणार. आता नेमकं कोणाचं हे सांगणं मुश्किल होऊ शकतं, पुत्रासाठी मुंजा म्हणून केला जात असतो, तर तेही प्रकार आहे. आणि पितृसत्तात्मक असल्याच्यानं शेवटी आई वडील असलं तर आपण एक तर आपल्या आईच्या नावानं ओळखल्या जाऊ शकतो, एक तर वडिलांच्या नावानं ओळखल्या जाऊ शकतो. शक्यतो आपण आपल्या नावाला आई वडील यांचं दोघांचं नाव लावत नाही. आता बरेच फेसबुकवर इंस्टाग्रामवर दिसतात आहे, पण शक्यतो लावत नाही. कुठं ना कुठं एक स्थैर्य आणि थांबावं तर लागेल ना, एक शब्द स्टेबिलिटी तर लागेलच, तर तो एक शब्द असू शकतो त्यातला, पण शाब्दिक अर्थ असू शकतो. ओके ओके, थँक्यू सर. माझ्या वाचण्यात आलेल्यानुसार सांगतो, मातृदोष म्हणजे मातृपितृ हे आपल्याला कधीच हे करत नाही, पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काय वाईट कर्म केले कर्म आणि ते त्यांचे भोगायचे राहिले त्यांच्या जीवनात, तर ते आपल्या पुढच्या पिढीला काही प्रमाणात भोगावे लागतात. हे खरं त्याचं दोषाचं कारण असं माझ्या वाचण्यात आलेलं आहे. तेच ना, कारण कुठं ना कुठं पुण्य कमी पडली, केलं काय केलं हे अशा गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत राहतात. आपल्याला ज्योतिषचा काही प्रश्न असला तर आपण वाघोडते सरांना पण विचारू शकता. आणि लाल किताबनुसार त्यांनी दोष शब्द पितृ ऋण, मातृ ऋण, पुत्र ऋण, कन्या ऋण, सगळ्या प्रकारचे गुरु ऋण प्रकारचे ऋण म्हटलेले आहेत त्यांनी, त्यांचे असतात, म्हणजे दोष नाही त्यांनी शब्द वापरला. त्यांचं कर्ज आपल्याला ऋण आणि दोषचा शब्द अर्थ एकच आहे, कर्ज द्यायचं. हा एकच आहे, शेवटी स्थूल रूपाने एकच पद्धतीनं तो रिझल्ट देणार.
होय. हॅलो, हा बोला. आम्ही गयेला श्राद्ध केलेलं आहे, तर आणखी परत करावं लागेल का? बघा, गयेला जर केलेलं असेल, मी अगोदरच सांगितलं की धार्मिक ठिकाणी जर केलेलं असेल तर तशी पितृतृप्ती जर झालेली असेल तर आवश्यकता नसेल, पण एक आठवण म्हणून तुम्ही करू शकता. नाही, कोणी म्हणतं की मुलाने पण केलं पाहिजे. नाही नाही नाही, तसं नाही. एकदा जर जे व्यक्ती एकदा तृप्त झालेली असते ती तृप्तच झालेली असते, तसं काही नाही. पण इच्छा असेल तर करू शकतात. दुसरं त्याचा शास्त्रीय आधार फक्त आहे, कारण एकदा तृप्त आणि पितृदोष पण बघा, नारायण नागबली आता यांनी प्रश्न विचारला. नारायण नागबली जर तुमच्या सर्व कुटुंबामध्ये जर एकाही व्यक्तीने जर केलेली असेल तर ते पितृ तृप्त झालेले असतात. त्यामुळे सर्वांनाच नारायण नागबली करण्याचा जो प्रकार आहे हा चुकीचा आहे. कारण जर तृप्त झालेले असतील तर तृप्तच झालेले असतील ना, ते सगळ्यांना आशीर्वादच देतील, आणि अतृप्त असतील तर सगळ्यांना दोष देतील. हे गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे तृप्त झाले म्हणजे तृप्त झाले, त्यामुळे सर्वांनीच केली पाहिजे हे चुकीची संकल्पना आहे. हा, त्याच्यानंतर जर एखादा व्यक्ती अपघाताने किंवा अडचणीनं काही झालं असेल तर मग नंतर केल्या जाऊ शकते भले, पण तिथपर्यंत ती गोष्ट योग्य नाही. म्हणजे आता करायची गरज नाही का? बघा, करायची गरज तर नाहीये, पण तुम्ही तुमची इच्छा असेल तर करू शकता, आणि एक आठवण म्हणून श्राद्ध करू शकता, यामध्ये काही अडचण नाही. बरं, माझ्या मुलीचे सासू सासरे म्हणजे सासू तर बिलकुल कामातून गेलेली आहे आणि सासऱ्यांना पण काहीच समजत नाही. मग त्या मुलीने तिच्या आज सासऱ्याचं श्राद्ध केलं तर चालेल का? नातू केलं चालते ना, नातू असेल ना तुमचा. पण मग आघाडी कोणी टाकायची? मुलगा असेल ना, मुलगा. सासऱ्यांनी टाकावं लागेल. सासऱ्याने टाकायची, त्यांचा फक्त स्पर्श करायचा, बाकी कार्य मुलाने केलं तरी चालते. हा, बरं, तेच. स्पर्श करायचा फक्त त्यांचा. स्पर्श तर केला जाऊ शकतो ना, निदान त्यांच्या हाताचा. हा, बर. आणि ते मुलीचं दीर वारलेलं आहे, तर दीराचं आणि तिच्या सासऱ्याचं श्राद्ध एकाच दिवशी केलं तर चालेल का? शक्यतो वेगवेगळ्या तिथीला वारले असतील तर वेगवेगळ्या तिथीला करायला पाहिजे. वेगळ्याच तिथीला वारले होते, पण मग त्यांचं म्हणणं आहे की एक दिवशी केलं तर चालेल का? ते आता ते सोयीनुसार असते, तसं तर तिथीनुसारच करायला पाहिजे. बर. कारण माणूस आपल्या सोयीनुसार काही पण करू शकतो, आज केला पण जात आहे. कारण आमचा एक एक्सपिरियन्स आहे, ज्योतिष असो की लग्न कार्य असो की पूजा पाठ असो, इतर कुठली गोष्ट. पितृदोष असला तर काय करावं लागेल? बघा, पितृदोषासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तर एकच आहे की पितृदोष निर्माण कसा झाला. कारण कोणाचा कुठला पूर्वजांचं मन दुखल्या गेलंय, तर तशा पूर्वजांच्या ठिकाणी जे आज वडीलधारी लोक आहेत त्यांची सेवा करणं हा पितृदोष निवारण्याचा एकमात्र आणि चांगला मार्ग आहे. बाकी नंतर मग श्राद्ध कर्म हे तर गोष्टी आल्या पितृपक्षामध्ये, सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करू शकतो सर्वांच्या नावाने, ते अनेक गोष्टी आल्या. गाईला पान देऊ शकता, अमावस्येला देऊ शकता, हे अनेक प्रश्न आहे, पण त्यातलं योग्य उत्तर हे आहे. नाही, मग त्याच्यासाठी काही वेगळं करावं लागतं का? कशासाठी? पितृदोषासाठी. बघा, पहिली गोष्ट पितृदोषासाठी तेच ना, कारण पितृदोष निर्माणच अशामुळे झालेला आहे कारण आपल्याच्यानं कळत किंवा न कळत आपल्या पूर्वजांचा कुठला ना कुठला त्रास झालेला असू शकतो आपल्या हातून किंवा आपल्या आई वडिलांच्या हातून. तर मग आता जे जिवंत लोक आहेत त्यांची त्या पद्धतीनं सेवा करणे हा त्याच्यातला सगळ्यात मोठा जिवंत उत्तम उदाहरण आहे. जर आर्थिकदृष्ट्या झाली असेल तर आर्थिकदृष्ट्या मदत करू शकता, शारीरिकदृष्ट्या झाली असेल शारीरिकदृष्ट्या करू शकता, मानसिकदृष्ट्या झाली असेल तर कोणाला सहारा देऊ शकता, जो की आर्थिकली असू शकतो, मानसिक बी असू शकतो, शारीरिक बी असू शकतो. तर या पद्धतीने जर केलं गेलं तर निश्चितपणे तुम्हाला आशीर्वाद जर त्यांच्याकडून मिळाला तर निश्चितपणे मला नाही वाटत पितृदोष जिवंत राहू शकतो कोणाच्या घरामध्ये. माझ्या सासरे आजी सासरेपर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं, कोणाचीच काही हे झालेली नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पितृदोष निर्माण झाला हे पत्रिकेनुसार समजत असते, असं डायरेक्टली फक्त त्रास होत आहे त्याचं कारण आपले कर्म पण असू शकतात, इतर लोकांची संस्कृती पण असू शकतात. बरं, तुम्ही नंतर सांगाल का? तुम्ही ठीक आहे, सांगेल. नंतर सांगाल. हो हो. हॅलो, हा बोला. हा, नारायण नागबली समजा वडील नसतील तर नारायण नागबली करू शकतो का आपण? वडील नसतील तर मग म्हणजे वारलेलेच आहे ना, म्हणजे आई वडील म्हणजे दोघं जण हवे ना, मिस्टर अँड मिसेस, तरच नारायण नागबली करू शकतो ना. जर एक वडील नाही, एखाद्या मुलाला जर नारायण नागबली करायला सांगितला आणि त्याचे चालतो.
नाही, मी कसं करणार तो नारायण नागबली? दोघांच्या थ्रू केला पाहिजे असं नाही. मुलगा पण करू शकतो ना, एकटा मुलगा आई वडील आणि आजोबा बाकीच्या. नारायण नागबलीचा अर्थ म्हणजे तुमच्या पूर्वजांच्या सगळ्या क्रियाकर्म पूर्ण टोटल केल्या जातात. मी नुसता मुलगा पण करू शकतो तरी? बिलकुल करू शकतात. बऱ्याचशा लोकांनी केलेलं आहे. मी 2010 साली केली होती नारायण नागबली. विचारलं तर म्हणजे सगळं कार्याचं मुलाने म्हणजे नातान केलं तर चालतं, फक्त त्या. पण माझा एक प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी. जर घरातील कोणीही एकाने जरी करेल असेल ना नारायण नागबली, तर तुम्हाला करायच्या आवश्यकता पितृ तृप्त झाले तर तृप्त झाले. नारायण नागबली हा पूर्वजांसाठी केलेला विधी असतो. तो असा पर्टिक्युलर प्रत्येक फॅमिलीतून प्रत्येक व्यक्तीने केलाच पाहिजे असं नसते. हॅलो सर. हॅलो सर. हा बोला. म्हटलं नारायण नागबली एकच वेळा केली जाते की 5 वर्षानंतर पुन्हा? एक वेळेस. एक वेळेस ना? एकच वेळेस केले जाते. एकदा पितृतृप्त झाले म्हणजे झाले. त्याच्यानंतर जर कोणी अपघातानं वारले असेल, काही अडचण झाली असेल तर मग करू शकता, पण तिथपर्यंत नाही. ओके सर. ओके, ठीक. थोडे वाढले. कोणाचा प्रश्न राहिलेला आहे काही? सर असे सेशन घेत जा. तुम्हाला जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल ना तेव्हा तेव्हा असे सेशन घेत जा. हे म्हणजे तुमच्या पोस्ट वगैरे तर आम्ही वाचतच असतो, पण यातनं कसं प्रत्यक्ष बोलण्याचा अनुभव आला तर जास्त फायदा होतो. तर सगळ्या गोष्टी लिहून विचारता नाही येत किंवा तेवढं म्हणजे जमत नाही, पण हे त्यासाठीच कसं आहे, मी जेव्हा या क्षेत्राचा अभ्यास केला यामध्ये अनेक अडचणी, अनेक संकल्पना, अनेक गावानुसार, एरियानुसार, जातीनुसार, धर्मानुसार सगळ्या गोष्टीत बदल झालेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी समजणं आवश्यक. आणि काही गोष्टी बघा, परंपरेमध्ये धर्म असतो ही गोष्ट खरी आहे, परंतु परंपरेमधला धर्म आपल्याला शोधावा लागतो. काही वेळानंतर काही परंपरा ज्या आपल्याला विनाशकारी बनतात त्या सोडून द्यावा लागतात. आणि सगळ्यात मोठा धर्म कल्याण आहे. त्या दिवशी लोक कल्याण, आपला धर्म आपल्याला आपल्यासाठी कार्य म्हणजे कल्याण करत नाही आणि तो नुकसान करत असेल त्यावेळेस तो धर्म म्हणून राहत नाही, असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. बरोबर आहे सर. थँक्यू फॉर युअर गायडन्स. आय बिलीव्ह तुम्ही BE केलंय ना सर? हो, BE मेकॅनिकल केलंय मी जेटी माझम पैसपूर वरून. थँक्यू सर. कोणाचा काही प्रश्न राहिला आहे का? नाही तर मग आपण आता आपली मीटिंग स्टॉप करूया. कोणाला काही बोलायचं असेल, काही सजेशन द्यायचं असेल, मला काही सांगायचं असेल, काही चुकलं असेल, काही वेगळं काही सांगायचं असेल तर निश्चितपणे सांगू शकता. हॅलो. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. नमस्कार. वडील प्रतिपदेला वारलेले आहे आणि भाऊ षष्टीला वारलेला आहे. मग प्रतिपदेला श्राद्ध दोघांचं एकच केलं तर चालेल का? शक्यतो वेगवेगळं केलं पाहिजे, कारण एकत्र केल्यापेक्षा, कारण एकत्र नेमकं तिथीला करणं आवश्यक आहे, प्रतिपदेला आणि षष्टीला पण. हा सर, एवढंच विचारायचं होतं. ठीक. हॅलो. हा बोला. सर, आता आजकाल पितृदोष असला म्हणजे नारायण नागबली करा, त्रिपिंडी करा असं सांगितलं जातं, आणि जर एकदा केलेलं असलं तर परत करावं लागतं का? बघा, परत करण्याची गरजच नाहीये, कारण तुम्ही केलं, तुमच्या भावबंधामधल्या जवळच्या व्यक्तीने जरी केलं तरी पितृ तुमचे सर्वांचे पूर्वज एकच आलेले ते तृप्त होतात, कारण त्याच्यामध्ये सगळ्यांचे नाव उच्चारण असतात. अच्छा. त्यामुळे तुमच्या घरातील कोणत्या जवळच्या व्यक्तीने जरी केले असेल त्रिपिंडी श्राद्ध किंवा नारायण नागबली, तर त्यामध्ये तुमचाही दोष निवारण होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला परत करण्याची अशी गोष्ट जर कोणी म्हणत असेल तर ते साप चुकीची आहे. ओके, थँक्यू.
हॅलो. हा बोला. हा गुरुजी, माझं असं म्हणणं होतं की जे तुम्ही सेन्सरने असं हे सेशन बनवलं खूप चांगलं वाटलं, पण ज्योतिषाबद्दल पण काही अशी माहिती तुमच्याकडून घ्यावी फक्त, आणि कोणी दुसऱ्याने बोलावे, नाही तर प्रश्नांचं पहाड उभा राहील. फक्त तुम्हीच ज्ञान द्याल की म्हणजे हे कराल ते कराल, तर असं तुमचं ज्ञानमुळे आम्हाला आमचं सर्वांचं भलं होईल. तर माझं हो नक्की. बघा, प्रश्न करण्याबद्दल कुठलीच अडचण नाही. आपण कितीही प्रश्न करू शकता, मी तयार आहे. फक्त ज्या प्रश्नाचं उत्तर मला येणार नाही त्या ठिकाणी मी पास म्हणेल, बाकी दुसरं काही नाही. उत्तर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. तसे काही मला काही राग द्वेष तसं काही नाहीये कोणाबद्दल. नाही नाही, असं ज्योतिषाबद्दल काही पण म्हणजे वास्तू किंवा ज्योतिषाबद्दल पण तुमचे उद्गार आम्हाला भेटले तर आम्हाला आमचं भलं होईल सर. निश्चित निश्चित. बघा, ज्योतिष बद्दल पण आपण एखादी मीटिंग ठेवूया, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण फक्त प्रश्न कसा आहे, ज्योतिष मध्ये सगळ्यांना इंटरेस्ट नसतो. आणि प्रश्न आता श्राद्धचे कसे एक सगळ्यांच्या म्हणजे जेनोम पासून सगळ्यांच्या घरी असतात, म्हणून आपण ही मीटिंग घेतली. बाकी ठीक आहे, जे इंटरेस्टेड असतील त्यांना निश्चितपणे आपण ज्योतिष बद्दलही घेऊ. हो हो, जसं हे वाघोडे सर आहे, त्याचे आपले ते चेन्नईचे सर आहे, ते म्हणजे सर्व म्हणजे हे जे खर्चे सर, हा, हे सर्व मिळून आपण एक करू शकतो. हो बिलकुल बिलकुल. आणि आता वाघोडे सरांनी आम्ही मिळून जमलं तर खानदेशामध्ये भुसावळ किंवा जळगाव मध्ये म्हणा, किंवा आता आम्ही मलकापूरमध्ये राहतो, तर मलकापूरमध्ये एखादी कार्यशाळा पण घेऊ ज्योतिष बद्दल किंवा याच्याबद्दल. आम्ही इंदोर घेऊया, आम्ही एवढे लांब येऊ नाही शकत, तर तसे ऑनलाईन आम्हाला. हो, ऑनलाईन पण घेऊ, ऑफलाईन पण घेऊ. हो हो, चालेल चालेल. थँक्यू, खूप आभार. क्लोज करायची मीटिंग. कोणाचा काही प्रश्न असेल तर निश्चित बोला, नाही तर आपण क्लोज करूया. संपलेत बहुतेक, कोणी बोलत नाही म्हणजे. ठीक आहे. सर्वांना नमस्कार. जर माझं काही चुकलं असेल, काही चूक झाली असेल तर क्षमस्व, आणि आपला फीडबॅक आपण आपल्या ग्रुपमध्ये नक्की द्यावा. ठीक आहे, सर्वांना नमस्कार. खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद. धन्यवाद. मी क्लोज करतो मीटिंग आता. धन्यवाद सर. आपण आपला फीडबॅक द्यावा. थँक्यू सर. धन्यवाद सर, खूप छान सांगितलं. धन्यवाद.